रामकृष्ण हरी रूप पाहता लोचनी सुख झाले साजनी तुहा विठ्ठल तुहा विठ्ठल रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तुहा विठ्ठल सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा विठ्ठल
जय जय राम कृष्ण जय हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण 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 हरी जय 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 जय राम माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव 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 आपणची देव होय गुरु आपणची देव होय गुरु आपणची देव होय गुरु माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु आपणची देव होय गुरु पडिये देह भाव पुरवी वासना पडिये देह भाव पुरवी वासना अंतिते आपणा पासिनावे अंतिते आपणा पासिनावे मागे पुढे उभा हे सांभाळित मागे पुढे उभा हे सांभाळित आलिया घात निवाराय आलिया घात निवाराय भाव पुरवी वासना पडिये देह भाव पुरवी वासना अंतिते आपणा पासिनावे क्षेमत्यांचे जाणे जड भारी क्षमतांचे जाणे जड भारी क्षेमत्यांचे जाणे जड भारी योगक्षमतांचे जाणे जड भारी वाट दावी करी धरोनिया वाट द्यावी करी धरोनिया वाट द्यावी करी धरोनिया देह भाव पुरवी वासना हरिये तुझ भाव पुरवी वासना देह भाव पुरवी वासना हरिये देह भाव पुरवी वासना तिथे आपणा पाशी न्यावे अंतिते आपणा पासिना अंतिते आपणा पासिनावे म्हणे नाही विश्वास जामनी कामणे नाही विश्वास जामणे म्हणे नाही विश्वास जामनी कामणे नाही विश्वास जामणे भावे पुराणी विचारून पहावे पुराणी विचारून पहावे पुराणी विचारून देह भाव पुरवी वासना हरिये देह भाव पुरवी वासना देह भाव पुरवी वासना हरिये देह भाव पुरवी वासना तिथे आपणा पाशी न्यावे अंतिते आपणा पासिना अंतिते आपणा पासिनावे पार कुमाई पार फुमाई हो पार फुमाई पार कुमाई पार फुमाई पार कुमाई जय 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 गोपाल कुमाई जय जय गोपाल कुमाई
जय गोपाळ माई माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव 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 माझ्या विठोबाचा
माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, आपणची देव होय गुरु, पढिये देह भाव, पुरवी वासना, अंतिते आपण पासी न्यावे. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया आघात निवारावे. पढिये देह भाव, पुरवी वासना, अंतिते आपणा पासी न्यावे. योगक्षेम त्यांचे जाणे जड भारी, योगक्षेम त्यांचे जाणे जड भारी, वाट दावी करी धरोनिया. पढिये देह भाव, पुरवी वासना, अंतिते आपणा पासी न्यावे. तुका म्हणे नाही विश्वास ज्या मनी, तुका म्हणे नाही विश्वास ज्या मनी, पहावे पुराणी विचारोनी. पढिये देह भाव, पुरवी वासना, अंतिते आपणा पासी न्यावे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला
विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु, पढिये देह भाव पुरवी वासना, अंतिते आपण पासी न्यावे. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा सर्वांच्या परिचयाचा प्रसिद्ध परंतु अत्यंत महत्त्वाचा असा अभंग आहे. हा अभंग सर्व परिचित असण्याचं कारण हरिपाठानंतर आपण जगद्गुरु तुकोबारायांची जी गुरुपरंपरा म्हणतो त्या गुरुपरंपरा प्रकरणातला हा अभंग आहे. सर्वांचा परिचयाचा आहे, पण बहुतेक वेळेला सर्व परिचित झालं की अवज्ञा होते. त्यामुळे या अभंगाकडे बघण्याचा साधारण भाव म्हणजे ओघानं पाठ झालेला अभंग आहे. परंतु या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी वारकरी संप्रदायाच्या तत्त्वज्ञानाचा अत्यंत मूलभूत पण मानवी जीवनाला परमोत्कर्षापर्यंत नेणारा असा एक अद्वितीय असा सिद्धांत या अभंगामध्ये सांगितलेला आहे. आपल्याला हे ज्ञात आहे की हा उत्सव कशाकरता चालू आहे. वैकुंठवासी विठोबा दादा आणि त्यांच्या पत्नी आईसाहेबांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपल्या परिसरातील एक अत्यंत आदरणीय, भारदस्त आणि समाजाच्या हिताकडे ज्यांचं जीवन अभिमुख झालेलं आहे अशा आदरणीय विलास सेठ लांडे आणि त्यांचे बंधू विश्वनाथजी या दोघांच्याही मनोभूमिकेतून आणि आपल्या मातापित्यांच्या अत्यंत आदराच्या आणि समर्पित भावनेतून हा उत्सव आज आपण उभा केलेला आहे. या अत्यंत बिकट, चिंताजनक, भीतीदायक अशा काळामध्ये मानवी मनाला दीपस्तंभासारखं काम करत राहणारा हा उत्सव पुढे अनेक उत्सवांना दिशा देईल याचा विश्वास सर्वप्रथम मी व्यक्त करतो. मी विलास सेठने आणि त्यांच्या बंधूंना खूप मनःपूर्वक धन्यवाद देतो. 2 कारणाकरता. आपल्या मातापित्यांचं स्मरण आपण केलं पाहिजे हे खरं म्हणजे कुणी सांगण्याचं कारण नाही. त्यांच्या स्मरणार्थ आपलं काही कर्तव्य असतं, त्यांचं आपल्यावर काही ऋण आहे. ते ऋण जरी आपण असेपर्यंत फिटणारं नसलं तरी ते फिटत नाही म्हणून त्याच्यातून उतराई होण्याचा प्रयत्नच न करणं हे जास्त पापजनक, खेदजनक आणि मानवी जीवनाचं अधःपतन निर्माण करणार आहे. आपल्याकडे सर्वसाधारणपणे सर्व क्षेत्रामध्ये, मी अगदी व्यापारापासून ते परमार्थापर्यंत सर्व क्षेत्रामधला एक अतिशय सामान्य नियम आपल्यासमोर सांगून जाईल. मला जमतच नाही असं म्हणून सोडून देण्यापेक्षा प्रयत्न करून जमलं नाही याचा अभिमान मिरवणं चांगलं असतं. विठ्ठला विठ्ठला आणि तशा दृष्टीनं तसं जर म्हटलं असतं आणि हा जर सगळा भयावह कालावधी नसता तर हा उत्सव किती मोठा झाला असता याची आपण फक्त कल्पनाच केलेली बरी लग्नाच्या तुलनेने, नाही का? लग्नाच्या तुलनेने हा उत्सव किती मोठा झाला असता, केवढा संपन्न झाला असता. परंतु वारकरी संप्रदायाने या सगळ्या उत्सवांकडे बघताना आणखीन एका भावपूर्ण दृष्टीनं, भावनिक दृष्टीनं पाहिलेला आहे. तो म्हणजे उत्सव किती भव्य होतो याच्यापेक्षा तो किती भावपूर्ण होतो याला संप्रदायाने नेहमी महत्त्व दिलंय. भव्यता ही कदाचित आपल्या सांपत्तिक अवस्थेवर निर्माण होऊ शकेल, भव्यता ही कदाचित आपल्या संपत्तीचं दान आपण किती करू याच्यावर निर्माण होऊ शकेल, पण भावपूर्णता ही समर्पणाशिवाय निर्माण होणार नाही. भावोत्कटता ही अंतरंगात असलेल्या भावनेच्या विशेष आविष्काराशिवाय निर्माण होणार नाही. आणि म्हणून मातापित्यांना भव्य करण्यापेक्षा मातापित्यांचा भाव अंतःकरणामध्ये जोपासणं हे या उत्सवाचं फलित आपल्या सगळ्यांच्या पदरात पडणार आहे. विठ्ठला विठ्ठला आपल्या पित्यांच्या, मातापित्यांच्या स्मरणार्थ हा उत्सव जरी सुरू केलेला असला आणि तत्संबंधानं बोलणं आवश्यक आहे, म्हणून ज्या अभंगामध्ये विठोबा हे पद आहे तो अभंग मी चिंतनाला सेवेकरता म्हणून घेतलेला आहे. नावाचं साधर्म्य आहे, परंतु या अभंगाचा अर्थ आपण बाजूला काढला आणि
विठोबा लांडे यांचं जीवन एका बाजूला, मी मुद्दाम आत्ता असा उल्लेख करतोय, यांचं जीवन एका बाजूला उभं केलं तर आपल्याला असं म्हणता येऊ शकतं की हा अभंग आहे तुकोबारायांच्या मुखातून आहे हे आत्ता आपण थोडंसं विसरूया. पण असं मी म्हणेन की आता जर अशा पद्धतीची रचना कुणाला करायची इच्छा झाली तर ज्यांच्या जीवनाकडे बघून अशी रचना होऊ शकते असं लांडे परिवाराचं जीवन आहे. विठ्ठला विठ्ठला प्रेमभाव आहे, मागे पुढे उभं राहून सांभाळणं आहे. मी भाऊंना भेटलोय, माझी भेट फार कमी वेळेला झाली, 1-2-4 वेळेला झाली असेल, पण त्यांची आणि माझी पहिली भेट 2004 साली झाली. म्हणजे थोडासा जो इतिहास मला आत्ता आठवतो आहे त्या दृष्टीने थोडंसं बोलतो. मला मुद्दाम भाऊंच्या जीवनावर बोलण्याचं कारण नाही, कारण माझा अभंग आणि त्याचं प्रतिपादन हेच त्यांचं जीवन आहे हे मी सुरुवातीलाच बोललो आहे. परंतु माझा आणि त्यांचा परिचय झाला तो वैकुंठवासी आदरणीय हरिभक्तीपरायण दादा महाराज शिरवळकर यांच्यामुळे. दादांचा भाऊंचा स्नेह होता आणि त्या स्नेहापोटी झालं असं की 2004 साली श्री क्षेत्र आळंदीमध्ये जुन्या फ्रूटवाला धर्मशाळेमध्ये माझ्या आजोबांच्या जन्मशताब्दीचा उत्सव आपण साजरा केला होता. आपल्याला ज्ञात आहे, आपण होता, सगळेच होता. त्यावेळेला आळंदीमध्ये खूप मोठी संख्या येणार आणि राहण्याकरता काही जागा पाहिजेत. त्यांची सारडाई त्यावेळेला नव्याने बांधलेली नव्हती, जुनी होती, पण अनेक ठिकाणी जागा राहण्याकरता आवश्यक आहेत. म्हणून कुठे जावं असा विचार करताना दादाने आम्हाला सांगितलं की तुमच्या समोर डांगे पंचमंडळ आहे ना, इतरत्र जसं हे करतात तसं तिथेही विचारा, तिथेही सोय होईल आपली. म्हटलं दादा कोणी परिचयाचं नाही, भोसरीकर माऊली तिथं कीर्तन करतात उतरतात हे माहिती होतं, पण या कारणाकरता माऊलींना त्रास द्यावा, मला खोल्या पाहिजेत, याच्याकरता आध्यात्मिक उंचीवर पोचलेल्या एका महात्म्याला व्यवहारावर आणावं हे काही पटेना. दादा म्हणाले तुम्ही त्याची चिंता करू नका, आपण भाऊंना सांगू, तुम्ही नाही भेटलात तरी भाऊ काम करतील. मी म्हटलं भाऊ कोण आहेत, मला काहीच माहीत नव्हतं. ते म्हणाले चला मी येतो. मग आम्ही आलो आपल्या घरामध्ये, आम्ही त्यांना भेटलो. जयहरी जयहरी नमस्कार झाल्यानंतर काय विचारलं त्याने काय काम. भाऊंचा स्वभाव गंभीर होता, थोडे गांभीर्यानं राहायचे. आचकट पाचकट विनोद करणे, हसणे किंवा एखाद्याच्या मागे एखाद्याची निंदा करणे अशा कोणत्याही गोष्टींना त्यांच्या जीवनामध्ये वावच नव्हता. मी तरी त्यांना तशा पद्धतीनं कधी बघितलं नाही. खूप मोठ्याने भाऊ हसलेत असं मी कधीच बघितलं नाही. मी ज्या वेळेला त्यांना लांबून किंवा जवळून बघितलंय, कितीही मोठा विनोद झाला तरी स्मित करणं आणि मंद हसून हात जोडणे हा त्यांचा स्वभाव होता. दुसऱ्याने केलेल्या विनोदाला याने हात का जोडावेत हे मला अजून कळलं नाही, पण त्यावेळेला लावलेली तर्कसंगती एवढीच की देवा असे विनोद करण्याची वेळ माझ्यावर येऊ देऊ नको असं कदाचित त्यांना म्हणायचं असावं. परंतु त्याने नेहमीच अतिशय मितभाषी, अत्यंत नर्म असं त्यांचं बोलणं, अतिशय नम्र अशी वागणूक आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आणि सामाजिक क्षेत्रामध्ये आलेल्या कोणत्याही व्यक्तीला मदत करणे हा ज्यांचा स्वभाव त्याने आपल्या आयुष्यभर जोपासला. परोपकार हा परमार्थातला एक असा गुण आहे की परोपकाराय इदम शरीरम, हे शरीरच देवाने आपल्याला परोपकाराकरता दिलेलं आहे असं जर म्हणणं असेल तर देवाचा तो हेतू ज्यांनी आपल्या जीवनामध्ये देवालाही समाधान निर्माण व्हावं अशा पद्धतीनं सिद्ध करून दिला असं भाऊंचं जीवन आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर होतं. असं गंमत अशी होते की कर्तृत्ववान पुरुषाच्या मागे एखादी स्त्री उभी असते असं म्हणतात, इंग्रजी भाषेमध्ये तशी म्हण आहे, पण असे नका. परंतु अशा स्त्रियांचा कर्तृत्व संपन्न आध्यात्मिक क्षेत्रामध्ये उंचीवर जाणाऱ्या मोठ्या व्यक्तींच्या मागे त्यांची जी धर्मपत्नी असते त्या धर्मपत्नीच्या बाबतीत शास्त्राने नियम असा सांगितलाय की त्या धर्मपत्नीला वेगळा परमार्थ करायचं कारण नसतं, आपल्या नवऱ्याला अनुकूल राहणे हाच तिचा परमार्थ असतो, तिला वेगळा परमार्थ नाही. ज्ञानोबारांनी 16व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकावर भाष्य करत असताना असं म्हटलंय, पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता ते अनायासे आत्महिता पावेची गा. ज्ञानोबाराय म्हणतात पतीच्या मताला अनुसरून जाणारी पतिव्रता तिला वेगळा परमार्थ करायचा नाही, ती अनायासे आत्महिता पावे, तिला कोणताही सायास नाही, विनासायास ती आत्महिताला प्राप्त होते, विनासायास ती परमतत्वाला प्राप्त होते.
आणि या दोघांच्याही जाण्याचा वियोग एक महिन्याभरामध्ये लांडे परिवाराला सहन करावा लागला. हे दुःखद आहे. पण माता पिता हे आपल्या जीवनामध्ये कोणतं स्थान बाळगून असतात. मी थोडंसं स्पष्ट बोलतो, मला आपण क्षमा कराल की आई वडिलांचं महत्त्व मी शब्द वापरतो, दुर्दैवाने कीर्तनातून सांगायची वेळ महाराष्ट्रात आली. मी दुर्दैवाने म्हणतो. खरं म्हटलं तर हे कुणाला लागू नये. आईचं महत्त्व काय हे कीर्तनातून ओळख नसलेल्या महाराजांनी आम्हाला सांगावं काय? आम्हाला कळू नये का आमच्या आईचं आमच्या जीवनातलं महत्त्व काय, आमच्या वडिलांचं मी याच्यावर बोलू नये असं म्हणत नाही, पण कीर्तनकारांवर ही वेळ आणली कुणी याचाही विचार कधीतरी केला पाहिजे. समाज या गोष्टींकडे बघताना, या जीवनमूल्यांकडे बघताना ज्या सहजतेने बघतो आणि सहजतेनं बघताना ती मूल्य जेव्हा दुर्लक्षित व्हायला लागतात तेव्हा सामाजिक अधःपतनाला प्रारंभ झाला असं समाजशास्त्र म्हणतं. जीवनमूल्यांकडे दुर्लक्ष करणं, जीवनमूल्यांचा दुर्लक्ष केला म्हणून त्याग करणं आणि त्या त्यागातून जीवनमूल्यांचा ऱ्हास होत राहणं, ही सामाजिक ऱ्हासाची जी कारणं आपल्याला सोशॉलॉजी, आता कॉलेजच्या कॅम्पसमध्ये म्हणून सोशॉलॉजी म्हणायचं, नाहीतर समाजशास्त्राचा तो नियम आहे. आणि या समाजशास्त्राने ज्या काही विशिष्ट हेतूने आपल्याला ही सगळी जीवनमूल्य सांगितलेली आहेत, ती जीवनमूल्य कीर्तनातून प्रतिपादन करणं, त्या नीतिमूल्यांची जोपासना करून समाजासमोर समाजाला सहज स्वीकारता येतील अशा पद्धतीनं त्या मांडत राहणं, हे कीर्तनकाराचं एक गौण कर्तव्य आहे, मुख्य नाही. हे गौण कर्तव्य आहे. मुख्य कर्तव्य काय? वैराग्याच्या युक्ती विवराव्या, हे मुख्य कर्तव्य आहे. त्यांनी काय केलं पाहिजे? अध्यात्म सांगितलं पाहिजे, हे मुख्य कर्तव्य आहे. आणि ते अध्यात्म सहजतेनं आपल्या जीवनामध्ये यावं याच्याकरता या गोष्टी सांगणं आवश्यक असतं. पण म्हणून आपल्या मातापित्यांचं महत्त्व आपल्यालाच कळू नये हे मात्र दुर्दैव असतं. पण फार कमी मंडळी आहेत की मातृपितृ ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न करतात आणि आम्ही प्रयत्न केला याच्या समाधानामध्ये आजन्म आपलं जीवन आनंदामध्ये व्यतीत करतात. याच्यापैकी लांडे परिवाराने हा कार्यक्रम केला. मला आठवतं आम्ही 3-4 वर्ष जवळजवळ भाऊंकडे आई महोत्सवाला जात होतो. एक मोठा महोत्सव आदरणीय शेखर भाऊ कुठे करत असत, मोठा करत असत. आईबद्दलचा एक अत्यंतिक, आईबद्दलचा स्नेह, पित्याबद्दलचा स्नेह अशा कार्यक्रमामधून वृद्धिंगत होत राहतो आणि हा कार्यक्रम त्याच्याकरता केलेला आहे. आई वडिलांचं काय महत्त्व असतं हे मी आता सांगणार नाही, कारण हे सांगायची वेळ येऊ नये असं मीच आत्ता बोललोय. परंतु मी एवढं नक्की म्हणेन की आपल्या तत्वज्ञानामध्ये 2 शब्द वापरले जातात. एक आहे वेद आणि दुसरी आहे श्रुती. आई वडिलांचं काय महत्त्व आहे? वेद हा पुल्लिंगी शब्द आहे, श्रुती हा स्त्रीलिंगी शब्द आहे. आपल्या संस्कृतीचं मूळ असणारे वेद हे पित्याच्या रूपानं आपल्या जीवनात येत असतात आणि त्या वेदातल्या श्रुती जी वेदाचं एक अंग असतात, त्या सगळ्या श्रुती स्त्रीलिंगी असल्यामुळे मातेच्या रूपाने आपल्या जीवनामध्ये येत असतात. माता आणि पिता म्हणजे कोण आहे? दुसरं कोणी नाही. वेद आणि श्रुती आपल्या जीवनाला अहितापासोनी काढिती, हित देवोनी वाढविती, नाही श्रुती परवती माऊली जगा. या ज्ञानोबरायांच्या वचनानुसार वेद आणि श्रुती हीच मानवी रूप घेऊन जेव्हा आकाराला येतात तेव्हा त्यांनाच माता आणि पिता असं म्हटलं जातं. विठ्ठला विठ्ठला भाऊंच्या जीवनचरित्राकडे आपल्याला अभंगाच्या माध्यमातून बघायचं आहे, म्हणून अभंगाकडे येतो. त्यांच्या जीवनावर मी अनेक वेळेला बोलत राहीन, पुष्कळ वेळ बोलत राहीन, परंतु उशीर झालेला आहे आणि मर्यादित वेळ असल्यामुळे दांगे पंचमंडळीच्या खोल्यांकरता जेव्हा आम्ही दादांकडे गेलो, भाऊंकडे गेलो, तेव्हा भाऊने आम्हाला सांगितलं की काय पाहिजे. म्हटलं असं असं आहे. ते म्हणले याच्यामध्ये कुठे एकादशी येत नाही ना? मी म्हटलं नाही येत आहे. ते म्हणले त्याचं कारण एवढंच आहे महाराज की एकादशी आली की आमची महिन्याचे जे वारकरी आहेत ते काही तिथे उतरतात. जगातला मी कोणताही कार्यक्रम टाळू शकतो, पण महिन्याच्या वारकऱ्यांची गैरसोय टाळू शकत नाही. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की एकादशी येणार असेल तर मी तुम्हाला ते 2 दिवस देऊ शकत नाही, उरलेले दिवस तुम्ही वापरा. मी त्यांना म्हणलं की मी वापरतो, मध्ये एकादशी नाही, मला 7 दिवस लागतील, मला हे द्या. त्यांनी सांगितलं देतो. परंतु मी त्यांना विचारलं की भाऊ याचे पैसे काहीतरी लागतील, मी धर्मशाळा घेतोय, माझ्या कामाकरता घेतोय, धर्मशाळेलाही काही उत्पन्न लागेल, याला काही पैसे वगैरे द्यायचे. भाऊने हसत त्यांच्या मंद हसण्यातून मला विचारलं हे पैसे म्हणजे काय असतं हो महाराज? त्यांना पैसे देणं याच्याकरता मी एक सप्ताह करतो आहे आणि सप्ताह करता म्हणून मला खोल्या हव्या आहेत, याच्याकरता आपण पैसे घेतले पाहिजेत
हे त्यांच्या हिशोबात, त्यांच्या जीवनात, त्यांच्या वारकरी संप्रदायाच्या भक्तिभूमिकेत कुठेही बसणारं नव्हतं. हे आठवल्यानंतर दुसऱ्या बाजूने केवळ आपल्याला उत्पन्नाचं साधन व्हावं म्हणून जेव्हा धर्मशाळा बांधली जाते तेव्हा त्या धर्मशाळेत पाऊल ठेवताना भाऊंचं स्मरण झाल्याशिवाय राहत नाही. अनेक गोष्टी अशा आहेत. जीवनमूल्य जोपासावीत, संप्रदायाकडे डोळस दृष्टीनं आणि समर्पित भावनेनं बघावं. समर्पण मानवी जीवनाचं तेव्हाच होतं जेव्हा त्याचे डोळे उघडे असतात. अंध डोळ्यांनी केलेलं समर्पण हे समर्पण नसता केवळ आत्मघात असतो असं आपल्याला शास्त्र सांगतं. उघड्या डोळ्यांनी बघावं. एकदा तुकोबार आहेत असं उघड्या डोळ्यांनी दिसलं की मग डोळे झाकून समर्पित होऊन जावं, त्याच्याबद्दल वाद नाही. पण एकदा ते तुकोबारायच आहेत ना, हे मात्र डोळे उघडून बघावं आणि मग समर्पणाच्या भावना आपण आपल्या सिद्ध कराव्यात. असं जर परमार्थाचं एक सूत्र असेल तर भाऊंच्या जीवनचरित्राकडे बघताना थोडंसं डोळे उघडून बघितलं पाहिजे. गीतेच्या एका भाष्यामध्ये एक काय सरळ स्पष्टच बोलतो. विनोबा भावेंनी गीतेवरचं त्यांचं जे विवरण आहे त्याच्यामध्ये चिंतन करताना असं म्हटलंय की शरणागती 3 प्रकारची असते. पहिली शरणागती व्यक्तीची निर्माण होते. व्यक्तीच्या शरणागतीतून मनुष्य संघ शरणागतीमध्ये प्रवर्तित होतो आणि संघ शरणागतीतून तो तत्व शरणागतीमध्ये प्रवृत्त होत असतो. शरणागती 3 टप्प्यावर त्यांनी सांगितली. एक व्यक्ती आपल्याला आवडते. व्यक्तीनंतर ती व्यक्ती ज्या समूहात राहते तो समूह आपल्याला आवडतो आणि ती व्यक्ती आणि तो समूह ज्या तत्वावर आपल्या जीवनाची मार्गक्रमणा करत असतात ती तत्व नंतर आपल्याला आवडायला लागतात. तसं भाऊंच्या बाबतीमध्ये आपल्याला झालेलं दिसून येतं की भाऊ पहिल्यांदा भोसरीकर माऊलींना व्यक्ती शरणागतीतून समर्पित झाले. भोसरीकर माऊलींमुळे ते तसं जर बघितलं तर संप्रदायाकडे प्रवृत्त झाले. संप्रदायातून भोसरीकर माऊलीकडे गेले, कसंही म्हणा आपण. संप्रदायामध्ये आले. संप्रदाय म्हणजे संघ शरणागती आहे आणि संघ शरणागतीतून भाऊंच्या अंतःकरणामध्ये असलेली तुकाराम महाराजांबद्दलची आत्यंतिक प्रीती ही तत्व शरणागती म्हणून आपल्याला पाहता येते. अशा पद्धतीनं भाऊंचं आध्यात्मिक जीवन हे आपल्यासमोर एक आदर्श रूपानं प्रकट झालेलं आहे आणि त्याच जीवनाच्या चिंतनाकरता प्रस्तुत अभंग विचारात घेतलेला आहे. विठ्ठला विठ्ठला जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामधून एक तत्वज्ञानाचा अतिशय महत्त्वाचा सिद्धांत सांगतात की परमात्मा आणि संत एक असतात. आपणची देव होय गुरु, हे तुकाराम महाराजांनी मांडलेला हा सिद्धांत आहे. एकच देव, संत आणि परमात्मा, भगवद अवतार आणि संत अवतार या दोन्ही रूपामध्ये एकच परमात्मा प्रकट होतो. परमात्म्याची एकरूपता अनेक ठिकाणी सांगितलेली आहे. आता त्याची खूप प्रमाण मी देत नाही. अगदीच द्यायची झाली, एखादं नावाला प्रमाण द्यायचं झालं तर देवते संत निमित्त त्या प्रतिमा किंवा अविभागेन दृष्टत्वात असं ब्रह्मसूत्रात एक सूत्र आहे, त्याच्यावरचं भाष्य आपण पहा. अधिक बोलणार नाही. काय होतं, क्षमा मागून बोलतो महाराज, थोडी खूप प्रमाणं देता येतात. एक चरण घेऊन, एक सिद्धांत घेऊन खूप प्रमाणात. ज्ञानेश्वरीत असं म्हणलंय, तुकोबाराय असं म्हणतात, निळोबाराय असं म्हणतात, भागवतात असं आलं, रामायणात असं आलं, महाभारतात असं आलं, खूप सांगता येतं. पण प्रमाणाच्या वैपुल्यामध्ये फक्त आपली विद्वत्ता कळते, मुद्दा बदलत नसतो. हे लक्षात घ्या. आपल्याला किती पाठ आहे एवढंच कळतं जगाला, मुद्दा तोच राहतो. संत आणि परमात्मा या दोघांची एकरूपता हा सिद्धांत तुकोबाराय इथं व्यक्त करतात. आणि असं का करतात याचं महत्वाचं कारण, परमात्म्याला भगवत रूपामध्ये जे कार्य करण्याला प्रतिबंध येतात ते कोणतंही हिताकडे प्रवृत्त झालेलं, अभिमुख झालेलं ते कार्य संत चरित्रामधून विना प्रतिबंध पूर्ण करता येतं. याच्याकरता म्हणून परमात्म्याला संत रूपामध्ये व्यक्त व्हावं लागतं. सरळ साध्या भाषेत बोलायचं झालं तर देवाला जे करता येत नाही ते जे करतात त्यांना संत म्हणतात. विठ्ठला विठ्ठला परमात्मा जे करतो ते तर संत करतातच, पण संत जे करतात ते देवाला करता येतच असं नाही. अगदी साधं सोपं उदाहरण मी आपल्याला सांगतो. साधं सोपं. देव काय आपल्याला माहिती आहे, भगवान श्रीकृष्णाने बैलाचं दूध काढलं वगैरे आपण नेहमी सांगतो. तसं तुकोबारायांच्या बाबतीतही आपण नेहमी सांगतो, ते देवाला जे जमलं ते तुकोबारायांना जमलं. पण तुकोबारायांना जे जमलं ते देवाला जमलं का? जमत नाही. मी जमवता येत नाही असं म्हणत नाही बरं, मी म्हणतो जमत नाही.
जमवताय देवाला काय काही जमवता येतं नाही, हे जमवता येणं सोडून बाकी सगळं जमवता येतं, बाकी सगळं परमात्मा करेल. साधं उदाहरण मी आपल्याला देतो. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला गीता बोलले, गीता सांगितली. किती जणांना कळाली? जर ती सगळ्यांना कळाली असती तर त्याच्यावर पुन्हा भाष्य लिहायची वेळ यावी काय? येऊ नये. पण भगवंताने अर्जुनाला गीता सांगितली. किती जणांनी ऐकली हो? एकटा अर्जुन. ऐका, सगळ्यांना सांगता आलं नाही. अर्जुनापेक्षा चांगले अधिकारी कुरुक्षेत्रावर होते. भीष्माचार्य होते, काही लहान भक्त होते. सत्य बोलणारे धर्मराज होते, काही लहान भक्त होते. भीमदादा होते, ज्यांना खरं म्हणजे गीतेची जास्त गरज होती. कोणी होतं ना? कुणाला सांगितली? अर्जुनाला. अधिकार काय? संन्यास घ्यायला गेला तर लग्न करून आला, हा अधिकार. आणि त्याला गीता. म्हणून मला वाटतं गीता कुणा करताय? गीता कुणा करता? जो संन्यास घ्यायला जातो लग्न करून येतो त्याच्याकरता. माझी भाषा नाही, भगवान बोलतात, संन्यासी तुवा होऊ निजनी की चोरोनी नेली माझी भगिनी. भगवान बोलतात. ज्ञानेश्वरी वाचा आपण. ज्ञानेश्वरीमध्ये अरे संन्यास घ्यायला गेलास अर्जुना आणि लग्न करून, तेव्हापासून संन्यासाकडे बघायची वृत्ती माणसाची बदलली. संन्यासी म्हणलं की गोंधळाच्याच दृष्टीने माणसं बघतात का? अर्जुन हा त्याचा आद्य प्रवर्तक आहे. परंतु ते काय झालं, कसं झालं, का झालं याचा खुलासा आत्ता मला करायचा नाही. माझा मुद्दा आपण सरळ लक्षात घ्या. भगवान श्रीकृष्ण आणि ज्ञानोबाराय, भगवान आणि तुकोबाराय यांचा विचार केला तर तुकोबाराय संत महात्म्यांनी जे केलं ते भगवंताला जमलं नाही. भगवंतानी जे केलं, म्हणून भगवत अवतारानंतरही संत अवतार होतात, पण संत अवतारानंतर त्या युगामध्ये भगवत अवतार होत नसतो. दुसऱ्या युगामध्ये होईल तो प्रश्न वेगळा, पण भगवत अवतार झाल्यानंतर ज्ञानोबारायांचा अवतार झाला मान्य आहे. भगवान श्रीकृष्णाचा अवतार झाला, ज्ञानोबारायानंतर अवतार आले, तुकोबारायानंतर अवतार आले, मान्य आहे. पण तुकोबारायांच्या अवतारानंतर भगवान म्हणाले काय? नाही, तुकोबारायांचं काम थोडं अर्ध राहिलंय, आता ते पूर्ण करायला मी येतो. नाही महाराज, नाही. आणि म्हणून संत आणि परमात्मा या दोन्ही रूपामध्ये भगवंताला अवतरित व्हावं लागतं. आता ते का व्हावं लागतं, कसं व्हावं लागतं, याच्या पुष्कळ मीमांसा आपल्याला करता येतात. मी अनेक वेळेला ही व्युत्पत्ती सांगतो, अनेक वेळेला हा विचार सांगतो की भगवंताच्या अवतारानंतर संतांच्या अवताराची का गरज राहते. कारण भगवंताचा अवतार फक्त सज्जन आणि दुर्जना करताय. अनेक वेळेला मी हे सांगतो, सज्जन आणि दुर्जन सोडले तर भगवंताचा अवतार तुमच्या माझ्या करता नाही आहे. कारण आपण सज्जनही नाही आहोत आणि आपण दुर्जनही नाही आहोत. आता बसले सगळेच, पण मी आपल्यापैकी सगळ्यांना विचारतो, आपल्यापैकी सज्जन कोण आहे हो? हात वर करा. पण हे हात वर करा म्हणताना माझाही हात वर होत नाही, हेही लक्षात घ्या. सज्जन नसतो महाराज, मी सज्जन आहे असं कोण म्हणेल? आणि म्हणू नये माणसाने. कारण मी सज्जन आहे असं म्हणणाराच खरा दुर्जन असतो. कारण दुर्जनालाच आपल्या सज्जनतेची जाहिरात करावी लागते. ज्ञानोबारायांना कधी आपल्या सज्जनतेची जाहिरात करावी लागली? बरं जाऊ द्या, सज्जन कोणी नसलं तर मी म्हणतो आपल्यापैकी दुर्जन कोण आहे? तर दुर्जनही कोणी नाही आहे या जगामध्ये, निदान इथं तरी नाही आहे. आपण दुर्जन असतात तर कीर्तनाच्या मंडपात आला असता काय? नाही. आपण दुर्जन असता तर भजनाला उपस्थित राहिला असता काय? आपण दुर्जन असता तर विठ्ठल विठ्ठल चालू असताना टाळ्या वाजवल्या असत्या काय? म्हणजे जे दुर्जन नाहीत ते विठ्ठल विठ्ठल म्हणताना टाळ्या वाजवतात असं त्याचा अर्थ आहे. विठ्ठला विठ्ठला म्हणजे सांगितल्यानंतर वाजवणं हेही अंशतः सज्जनतेचंच लक्षण आहे. मी कशाकरता, मी का बोलतो आपल्याला हेही आपण लक्षात घ्या की सज्जनता आणि दुर्जनता याच्यामध्ये परित्राणाय साधूनाम आणि विनाशायचे दुष्कृताम हे दोन सोडलं तर सज्जनता आणि दुर्जनतेच्या मध्ये उभे राहिलेले आपल्यासारखे सामान्य जन यांच्याकरता परमात्मा येत नाही महाराज. यांच्याकरता तुकोबारायांना अवतरित व्हावं लागतं. याच्याकरता म्हणून तुकोबाराय म्हणतात, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह. सज्जनाच्या कल्याणा म्हटलं नाही, दुर्जनाच्या कल्याणा म्हटलं नाही, जगाच्या कल्याण. म्हणून संत महात्मे येतात हे मधल्या लोकांकडे करता येतात. आणि म्हणून कुणा करता संतांचा अवतार होतो? अवतार इतरांकरता नाही, सज्जना करता संतांचा अवतार नाही, दुर्जना करता अवतार नाही. मग अवतार कुणा करता? अवतार तुमच्या माझ्या. अवतार तुम्हा धराया अवतार तुम्हा धराया
जन्माधरा या कारण उद्धरावे कुणाला? जन जड जीव. जनाचा, जडाचा आणि जीवाचा उद्धार करण्याकरता तुकोबाराय म्हणतात संतांना अवताराला यावं लागतं. ना सज्जनाच्या उद्धाराकरता ना दुर्जनाच्या उद्धाराकरता. काय कारण आहे? त्याच्याकरता परमात्मा आहे. भक्ता राखे पायापाशी दुर्जनासी संहारी. त्याच्या संहारातून दुर्जनाचा उद्धार होतो, पायापाशी राखण्यातून सज्जनाचा उद्धार होतो. पण हे मधले अडकून पडतात ना, मग यांच्याकरता मात्र उद्धरावे जन जड जीव यांच्याकरता संतांचा अवतार होतो. एका वाक्यात बोलायचं झालं तर ज्ञानोबारायांनी हरिमुखे म्हणा हा हरिपाठ आपल्याला सांगितला, जनाचा उद्धार. ज्ञानोबारायांनी रेड्या मुखातून वेद बोलवला, हा जीवाचा उद्धार. आणि ज्ञानोबारायांनी भिंत चालवली, हा जडाचा उद्धार. विठ्ठला विठ्ठला म्हणून संतांच्या रूपानंही परमात्मा प्रकट होतो, भगवत रूपातही प्रकट होतो. पुढे जातो, थोडा वेळ कमी आहे म्हणून पुढे जातो. तुकोबाराय म्हणतात मान्य आहे की एकच परमात्मा भगवत रूपामध्ये आणि तोच परमात्मा संत रूपामध्ये, गुरु रूपामध्ये प्रकट होतो. काय कारण बाबा? या दोन्हीला काहीतरी असाधारण कारण पाहिजे. या दोन्हीला काहीतरी एक महत्वाचं उपादान कारण पाहिजे की ज्या कारणाकरता देवाला हा अवतार धारण करावा लागला. दोन्हीमध्ये काही समानता आहे ना, मग काय कारण आहे? त्याला तुकोबाराय एक शब्द सांगतात. तो शब्द आपल्याला फार महत्वाचा आहे. तेवढाच एक शब्द मी आपल्याला थोडंसं पुढे बोलतो. तो शब्द पुढे नेतो. पहिल्या चरणामध्ये तुकोबाराय म्हणतात, काय भाषा आहे आपण बघा. तुकोबाराय म्हणतात, माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव. एवढंच उत्तर आहे महाराज त्याच्यात. परमात्मा अवताराला येतो प्रेमभावानेच, आणि परमात्मा संत रूपाने अवताराला येतो, त्याचंही कारण प्रेमभाव हेच आहे. मग दोन्हीकडे प्रेमभाव आहे, तर मग याच्यातलं अंतर, मग प्रेमभाव एकच आहे तर भगवत रूपातच काय येत नाही? संत रूपात काय येतो? मग संत रूपातच काय येत नाही? भगवत रूपात काय येतो? त्याची उत्तरं मी आता देऊन जातो. प्रेमभाव हा शब्द तुकोबारायांनी वापरला, पण अभंगाची रचना जर आपण बघितली तुकोबारायांच्या, तर असाधारण असामान्य अशा शब्दांची योजना करणं हा तुकाराम महाराजांच्या डाव्या हाताचा मळ आहे महाराज. अलौकिक शब्द योजना करणं. तुकोबाराय म्हणतात प्रेमभाव. मग प्रेमभाव असा शब्द का वापरला? त्याचं उत्तर देऊन जातो. काय आहे? एकाबद्दल, भक्ताबद्दल प्रेमभाव, एखाद्या अधिकारी भक्ताबद्दल प्रेमभाव दाटून आला की जो येतो तो देव आहे, आणि सगळ्या जगाबद्दल प्रेमभाव दाटून आला की जे येतात ते संत आहेत. विठ्ठला विठ्ठला कितीतरी उदाहरणं मगाशी आपण उदाहरण देत होतो. भगवान श्रीकृष्णाने गीता सांगितली किती जणांना? एक अर्जुन. संपलं. एकट्या अर्जुनाबद्दलचा प्रेमभाव आला की भगवत रूपता आली. पण त्याच गीतेवर ज्ञानोबारायांनी टीका केली. कुणा करता? कुणा एकट्या करता? नाही महाराज. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवोनी तिही लोकी. सर्व सुखी, सर्वांच्या कल्याणाची चिंता ज्ञानोबारायांच्या अंतःकरणात आहे. त्याच्याकरता ज्ञानोबाराय अधिकार बघत नाहीत. त्याच्याकरता तुकोबाराय अधिकार बघत नाहीत. अरे आपल्याला विरोध करायला आलेल्या लोकांचं आत्यंतिक कल्याण करणं हेच संतांचं स्वभाव वैशिष्ट्य आहे महाराज. त्यांना विरोध करायला आले लोक, पण संतांनी त्यांच्यावरही कृपा केली. उदाहरणं देऊन वेळ घेणार नाही मी आपल्याला ही सगळी उदाहरणं संत चरित्रामध्ये दिसून येतात. एका अर्जुनाकरता बोलले, तत्वज्ञान सांगितलं भगवान, पण सगळ्यांच्या हिताकरता तेच तत्वज्ञान सांगितलं, ते म्हणजे ज्ञानोबाराय. मी थोडंसं पुढं जाऊन बोलतो. भगवान श्रीकृष्ण, भगवान पंढरीनाथाने, भगवान श्रीकृष्णाने ज्ञानेश्वरी वाचली. ऐका, थोडी गंमत सांगतो. भगवान श्रीकृष्णाने ज्ञानेश्वरीचं पारायण केलं, ज्ञानेश्वरी वाचली, आणि ज्ञानेश्वरी संपल्यानंतर, नाथ महाराजांच्या ओव्या वाचून झाल्यानंतर, पहिल्या 5 ओव्या वाचून झाल्यानंतर पुन्हा वस्त्रामध्ये गुंडाळून ती ज्ञानेश्वरी बाजूला ठेवली, आणि भगवान श्रीकृष्ण द्वारकेहून उठले, ते थेट आळंदीला पोचले. आळंदीला महाद्वारामध्ये साष्टांग दंडवत घातलं ज्ञानोबारायांना. आता भगवान आलेत म्हणल्यानंतर ज्ञानोबाराय समाधीमध्ये कसे राहतील? ज्ञानोबाराय प्रकट झाले, भगवंताची ज्ञानोबारायांची भेट झाली. कल्पना आहे बरं. आणि ज्ञानोबारायांनी भगवंताला विचारलं, देवा इकडे येण्याचं काय कारण? माझं स्मरण केलं असतं तर मी तिथं आलो असतो, तुम्ही कशाला कष्ट घेतले? त्यामुळे कष्ट नाही, हे कष्ट नाही, मग कशा करता आला? म्हणे तुमची ज्ञानेश्वरी वाचली. असं? देवा काही सांगा. ज्ञानेश्वरी तुम्ही वाचलीत, काही सांगा, काही राहिलं असलं तर. नम्रता आहे ज्ञानोबारायांकडे.
भगवान म्हणाले त्याच्याकरता आलो नाही काही सांगायला, फक्त हेच सांगायला आलो की इतकं सरळ इतकं रसाळ मला का बोलता आलं नाही याची खंत वाटायला लागली. इतकं साधं मला का नाही सांगता आलं. मला हेच म्हणायचं होतं पण मी असं सांगू शकलो नाही, अवघड सांगून बसलो. त्याच्यामुळे विनाकारण लोक त्या संस्कृतात अडकले आणि अर्थाकडे दुर्लक्ष व्हायला लागलं. ज्ञानोबाराय तुम्ही जे केलं ते मला करता आलं नसतं. ज्ञानोबाराय म्हणाले देवा अजूनही करा ना, बिघडलं काय, तुम्हाला अजूनही सांगता येऊ शकतं. देवाला काही कोणती भाषा अवगत नाही असं थोडंच आहे महाराज. कुठली भाषा? पूजा करताना माणसं संस्कृतातच संकल्प सोडावा असा आग्रह का धरतात मला अजून कळलं. श्रुती स्मृती पुराण, अरे कशा करतं ते? आम्हाला संस्कृत येत नाही मान्य, पण देवाला मराठी येतं ना, त्याला कळतं ना आम्ही मराठीत बोललो तर. आमचा भाव काय आहे हे देवाला कळल्याशी कारण आहे ना. आमचा संकल्प आमच्या भाषेत करावा, देवाला सगळ्या भाषा येतात. ज्ञानोबाराय म्हणाले देवा अजूनही लिहा. भगवान म्हणाले ज्ञानोबाराय लिहितो पण असं लिहिता येणार नाही बाबा, माझं सामर्थ्य नाही. का? भगवान म्हणाले त्याच्याकरता ज्ञानोबाराय व्हावं लागेल तरच अशी ज्ञानेश्वरी प्रकट होते, नाहीतर अन्य कोणत्याही रूपामध्ये अशी ज्ञानेश्वरी प्रकट व्हायची नाही. मी का बोलतो? एकाचं कल्याण ज्याच्या अंतःकरणात आहे तो देव आहे, पण जगताचं कल्याण ज्याच्या अंतःकरणात आहे. आपण भागवतात चला, भागवताच्या 11 स्कंधामध्ये भगवंतानी उद्धवाला उपदेश केला. किती जणांना केला? एक उद्धव. पण तोच 11 स्कंधातला उद्धव जेव्हा नाथ महाराजांनी प्रकट केला तेव्हा किती जणांकरता केला? एकट्या उद्धवा करता काय? नाही महाराज, सगळ्या जगाकरता ते उघडं केलं. म्हणून ज्ञानदेवो म्हणे अनुभवामृते येणे सणुभोगी जे सणे विश्वाचे तैसा वागविलास विस्तारू गीतार्थेसी विश्व भरू आनंदाचे आवारू मांडू कुणा करता मांडू जगा. महाराज जगाच्या कल्याणा संत महात्मे बोलतात. आणि म्हणून संत आणि परमात्म्याच्या रूपामध्ये जो प्रेमभाव घेऊन परमात्मा प्रकट होतो तो प्रेमभाव व्यापक आणि परिच्छिन्न एवढा भेद सोडला तर समान असतो. या अर्थानं तुकोबाराय म्हणतात की हा प्रेमभाव भगवंतानी प्रकट केला. पण अजून थोडं पुढे जातो, चरणाकडे येतो. नुसता प्रेमभाव असा शब्द वापरून जर तुकोबाराय थांबले असते तर या अभंगामध्ये काही वैशिष्ट्यच राहिलं नसतं. काही वैशिष्ट्य नाही, साधा सरळ अभंग आपण वाचावा, आपल्याला कळावा. पण नाही, तुकोबारायांची भाषा तेवढी साधी नाही, सरळ आहे, रसाळ आहे, पण तरी ती खोल आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. तुकोबारायांचा आणखीन एक शब्द असा आहे जो प्रेमभाव या शब्दाला एक व्यापक आयाम देतो. कोणता शब्द? अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकोबार प्रेम भाव माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव
पडिये देह भाव पुरविवास. तुकोबाराय या चरणामध्ये एक महत्वाचा विचार सांगतात. प्रेमभाव शब्द वापरला, पण प्रेमभावाची व्यापकता आपल्याला कळावी याच्याकरता म्हणून तुकोबाराय आणखीन एक शब्द वापरतात. कोणता? माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, पुढं आपणची. बस एवढा एकच शब्द मला महत्वाचा आहे. प्रेमभावाचा आणि आपणची या शब्दाचा काय संबंध आहे महाराज? संबंध आहे म्हणून तर तुकोबाराय बोलले महाराज. आपल्या वारकरी संप्रदायाची ही निष्ठा आहे. भजननिष्ठ जे महात्मे असतात, जे आपल्याला गाथा, आता बाबांचं नाव आहे, भोसरीकर माऊलींचं नाव आहे, ही मोठी नाव आहेत. यांचा विचार जर आपण केला तर आपल्याला काय ह्या महात्म्यांचं एक वैशिष्ट्य होतं महाराज. चरणातला शब्द मागे पुढा झाला तर त्यांना चालत नव्हतं. शब्द ह्याच्याऐवजी एक शब्द आधी आला आणि दुसरा नंतर आला, काही यमक बिघडलं नाही, काही बिघडलं नाही, छंद बिघडला नाही, पण त्यांना चालत नव्हतं. ज्या अर्थी तुकोबाराय प्रेमभाव शब्दानंतर आपणची शब्द वापरतात, आपणची प्रेमभाव असं न म्हणता प्रेमभाव आपणची असा शब्द वापरतात, तेव्हा त्याच्यामध्ये काहीतरी रहस्य आहे, काहीतरी तात्पर्य आहे. तुकोबारायांचे शब्द आहेत, मी पुन्हा पुन्हा सांगतो, असे वाऱ्यावर आलेले शब्द नाहीत महाराज. तयाचे बिसाट शब्द सुखे म्हणू येती वेद, ज्ञानोबाराय चिंतन करतात. तुकोबारायांची भाषा आहे ना महाराज, तुका तरी सहज बोले वाणी, त्याचे घरी वेदांत वाहे पाणी. काय काय ताकद असेल शब्दाची, विचार करा. आपणची, आपणची शब्द लावल्याने प्रेमभावाची व्यापकता कळते. कशी कळते त्याचं एक सूत्र सांगतो आणि नंतर अभंगाकडे, त्या शब्दाचा अर्थ अभंगाकडे पाहताना कसा लावता येतो याचं एक चिंतन सांगून पुढे जातो. गंमत काय आहे, जिथं खरा प्रेमभाव असतो की नाही, तिथं सगळं आपणची करावं असं वाटत असतं. जिथं प्रेमभाव असतो तिथं आपणची दुसऱ्याला सांगणं हे प्रेमभावाचं लक्षण नाही. सोपं उदाहरण देतो. लहान मूल आहे, पाळण्यात झोपवलंय, थोड्या वेळाने जागं झालं, आई स्वयंपाकघरात काम करते, आई जवळ नाही म्हणून मूल रडायला लागतं. मुलाच्या रडण्याचा आवाज कानावर पडल्याबरोबर आई रस्त्यावरच्या बाईला म्हणते का, बघ ग माझ्या मुलाला काय झालं? नंदेला म्हणते काय, बघ माझ्या मुलाला काय झालं? जावेला म्हणते काय, सासूला म्हणते काय, जाऊ द्या या सगळ्यांच्या, नवऱ्याला तरी म्हणते काय, बघावं काय झालं म्हणून? नाही, आई स्वयंपाकघरात आहे, मूल आतल्या खोलीत झोपलेलं आहे, मुलाच्या रडण्याचा आवाज कानावर पडल्या क्षणी हातातलं काम टाकून आपणची जी जाते तिथंच खरा प्रेमभाव असतो. विठ्ठला विठ्ठला पुष्कळ विस्तार या संबंधामध्ये करता येतो. मातेच्या हृदयाचं, पित्याच्या हृदयाचं हे वैशिष्ट्य आहे महाराज. वेदांताचा नियम असा आहे, मी आपल्याला नियम सांगून जातो. पंचदशीच्या पहिल्या प्रकरणामध्ये हा नियम आला. मी साधं सरळ बोलून जातो, काही विस्तार त्याचा करत नाही. पण परमार्थाचा असा नियम आहे, मनुष्य दुसऱ्यावर जे प्रेम करतो ते नेहमी स्वतः करता करत असतो, पण मनुष्य स्वतःवर जे प्रेम करतो ते कधीही दुसऱ्यासाठी करत नसतो. नियम आहे जगाचा. परंतु माता ही एकमेव भगवंताच्या नंतर आणि संतांच्या नंतरचा एकमेव अपवाद असा आहे, माता की ती मुलावर प्रेम करते, ती कधीही स्वतः करता करत नाही, मुला करताच मुलावर प्रेम करते. देवा करताच देवावर प्रेम करणारे संत आहेत, स्वतः करता नाही. माझ्या करता म्हणून मी देवाला कोणता नैवेद्य दाखवतो हे जर ठरत असेल तर मी भक्त नाही, मी स्वार्थी आहे, मी परमार्थी नाही. नैवेद्यामध्ये मला जे आवडतं ते मी देवाला देत असेल तर मी स्वार्थी आहे. मी देवाला कधी विचारलंय का, देवा आज काय खावं वाटतं तुम्हाला? ज्ञानोबारायांना कधी विचारलंय का? आज तो ज्ञानोबारायांच्या गळ्यामध्ये आपण एवढा मोठा हार घालतो, दिवसभर राहतो, कधीतरी ज्ञानोबारायांना म्हणलं काय, ज्ञानोबाराय टोचतो का कुठं, काढू दे काय, वाटलं काय कधी आपल्याला? आपण घालून बघा बरं. आपण एक मोठाच्या मोठा तुळशीचा, गुलाबाचा हार दिवसभर गळ्यामध्ये ठेवा संध्याकाळपर्यंत, बघा कसं होतं ते. महाराज लग्नातले ते सांगण्याच्याच गोष्टी आहेत, 2 तास लग्नामध्ये तो हार गळ्यात पडतो तर पुढे आयुष्यभराची हार गळ्यात पडते, आहे का नाही? पुढं हारच आहे, पुढं काही नाही. मी का बोलतो आपण लक्षात घ्या. नारद भक्ती सूत्रामध्ये स्वसुख सुखित्वम आणि तत्सुख सुखित्वम अशा 2 संकल्पना आल्या. माझ्या सुखाकरता मी करणं आणि त्याच्या सुखाकरता मी करणं.
त्याच्या सुखाकरता करणाऱ्याला पारमार्थिक म्हणतात आणि माझ्या सुखाकरता करणाऱ्याला परमार्थातला स्वार्थी म्हणतात. विठ्ठला विठ्ठला. माता हा असा अपवाद आहे. मुलाचा आवाज कानावर पडल्यावर मुलगा रडायला लागला, पडण्याचा आवाज आला, पाठोपाठ मुलाच्या रडण्याचा आवाज आला. हातातलं किती मोठं काम असू देत, हातात किती मोठा दागिना असू देत, किती मूल्यवान वस्तू असू देत, माता ताबडतोब बाजूला ठेवते आणि मुलाकडे जाते. हे कशाचं कारण आहे? जिथं खरा प्रेमभाव असतो तिथं आपणची हे प्रकट होतं. मी आता याची अभंगातली व्यापकता आपल्याला या संदर्भातली सांगतो. गंमत कशी आहे बघा. तुकोबारायांच्या रचनेचं वैशिष्ट्य कसं आहे ते सांगतो. या आता आपणची शब्द आहे ना, माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव आपणची आहे ना, हा आपणची शब्द काढा आणि अभंगातल्या प्रत्येक क्रियापदाला लावा, म्हणजे प्रेमभावाची व्यापकता आपोआप आपल्या समोर येते. विठ्ठला विठ्ठला. सोडवून देतो, तुम्ही विचार करू नका. मी सांगून जातो पुढं, तुम्ही फक्त ऐका. मी सरळ सांगून जातो. माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव आपणची देव होय गुरु. आपणची शब्द काढून प्रत्येक क्रियापदाला लावायचा ना. ऐका. पढिये देहभाव पुरवी वासना. पढिये देहभाव वासना आपणची पुरवी. अंतिते आपणापाशी आपणची न्यावे. मागे पुढे सांभाळीत आपणची उभा राहे. आलिया आघात आपणची निवारावे. योगक्षेम त्यांचे जडभारी आपणची जाणे. आणि करी धरोनिया आपणची वाट दावी, म्हणून तो प्रेमभाव आहे. विठ्ठला विठ्ठला. आणि ह्याच्यावर जर तुमचा विश्वास बसत नसेल तर तुका म्हणे नाही विश्वास ज्या मनी. पहावे पुराणी विचारोनी, पण तेही आपणची विचारोनी. दुसऱ्याला विचारायचं नाही असं आहे का म्हणून. आपणची विचारोनी पाहे. पुराणाला विचारा. मी कितीतरी भागवतातली उदाहरणं आपल्या समोर अशी देईन, रामायणातली देईन, अन्य पुराणातली देईन, की जिथं परमात्मा मागे पुढे कसा उभा राहतो, जिथं परमात्मा योगक्षेम कसा चालवतो. आपण साधी कित्येक उदाहरणं, महाराज सुदामदेवाचं उदाहरण घ्या. योगक्षेम त्यांचे जाणे जडभारी, काय परिस्थिती आपल्याला कळतं. वाटदावी करी धरून या कितीतरी ठिकाणी, महाराज कितीतरी ठिकाणी. आता किती सांगत बसू मी आपल्याला. हाताला धरून रस्ता महाराज, जगामध्ये 4 पद्धतीची माणसं आहेत. काही वाट बघणार आहेत, काही वाट निर्माण करणारे, काही वाट लावणार आहेत आणि काही वाट दाखवणार आहेत. पण संत महात्मे असे आहेत, ते नुसती वाट दाखवत नाहीत, हाताला धरून वाट दाखवतात. हाताला धरून. माझं महत्व कशात आहे ते लक्षात घ्या. हाताला, अरे भगवंताने अर्जुनाला वाट दाखवली नाही, जा बाबा या मार्गाने, तरी झडझडोनी वहिला निघ, ये भक्तीची ये वाटे लाग, मी येणार नाही तुझ्या बरोबर. पण तुकोबाराय म्हणतात तसं नाही हो, मी येतो ना. स्वल्प वाटेच लाजाऊ, 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 स्वल्प वाटेच लाजाऊ. वाचे गाऊ विठ्ठले, वाचे गाऊ विठ्ठले, तुम्ही आम्ही खेळी मेळे, तुम्ही आम्ही खेळी मेळे. वाचे गाऊ विठ्ठल, वाचे गाऊ विठ्ठल, तुम्ही आम्ही खेळी मेळे, तुम्ही आम्ही खेळी मेळे. तुकोबाराय बोलतात स्वल्प वाटे. अर्जुना या रस्त्याने जा असं देवासारखं बोलतं नाही. स्वल्प वाटे, चला मी आहे ना बरोबर, चला. जा म्हणणं वेगळं आणि चला म्हणणं वेगळं. महाराज
तुकोबाराय म्हणतात स्वल्प वाटे चला जाऊ. थोडा श्लेष सांगतो चरणातला. स्वल्प वाटे चला जाऊ, ही वाट मुळातच स्वल्प आहे, लहान वाट आहे, फार मोठं जायचं नाही, छोटी वाट आहे. रामकृष्ण हरी एवढीच वाट आहे महाराज, फार मोठी वाट नाही. पण गंमत अशी आहे, ही वाट सुद्धा जर मोठी वाटत असेल तर तुकोबारायांचा हात हातात घेऊन गेलो तर ती स्वल्प वाटते. स्वल्प वाटे, वाट शब्द रस्ता या अर्थाने आणि वाटे शब्द वाटणे या अर्थाने. मला असं वाटतं की ही वाट फार स्वल्प आहे, पण कधी तुकोबारायांचा हात बरोबर घेऊन गेलो तर स्वल्प वाटे. पण ही वाट मुळात बघितली तर स्वल्प. स्वल्प वाटे चला जाऊ, वाचे गाऊ विठ्ठल. तुकोबारा हातात हात धरून घेऊन जातात. मी कशा करता बोलतो आपल्याला हे सगळं आपणची हे जे करावं वाटतं ते प्रेमभावाचं लक्षण आहे. म्हणून प्रत्येक चरणाच्या क्रियापदाला आपणची असा शब्द जर आपण जोडला तर त्या प्रेमभावाची व्यापकता आपल्याला कळते. तुकोबाराय म्हणतात की बाबा माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, आपणची देव होय गुरु. तो आपणची देव होतो, आपणची गुरु होतो. आता अन्वय जर लावायचा झाला तर सरळ अन्वय आपल्याला प्रेमभावाला महत्व देऊन लावता येतं. सरळ अन्वय लावता येतो. माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, आपणची देव होय गुरु. आपणची देव होय, आपणची गुरु होय, ऐसा माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव. तुकोबाराय सरळ सांगतात आपणची देव होय, आपणची गुरु होय, ऐसा माझ्या विठोबाचा प्रेमभाव. माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, आपणची देव होय गुरु. तुकोबाराय बोलतात. आणखीन एका अंगानं थोडंसं चिंतन करतो आणि एक महत्त्वाचा मुद्दा मांडून थांबतो. थोडासा विचार आपण करा. या अभंगामध्ये तुकोबारायने आणखीन एक महत्त्वाचा विचार आपल्या समोर ठेवला. मला सगळा अभंग सोडवायला तसाही वेळ नाही. आत्ता मी आपणची पदाच्या अनुषंगानं तो अभंग सोडवला असं आपण गृहीत धरा. आता मुद्दा असा आहे, तुकोबाराय आणखीन एक विचार या अभंगामध्ये सांगतात. माझं कुणाला म्हणावं याचं दिग्दर्शन या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी केलं. थोडंसं स्पष्ट. कारण का, माणसाच्या जीवनातल्या दुःखाची मीमांसा जर करायची ठरवली, का बाबा माणसाला दुःख प्राप्त होतं याची जर चिकित्सा करायची ठरवली तर एका निष्कर्षापर्यंत आपण येऊन पोचतो. कोणता निष्कर्ष? नको त्या लोकांना माझं म्हणल्यामुळे आपल्या जीवनातली बहुतांश दुःख निर्माण झालेली. नको त्याला माझं म्हणतात, नको त्याला. जेव्हा धक्का बसतो तेव्हा कळतं की हा माझा कधीच नव्हता, हा माझा कधीच नव्हता, मी याला विनाकारणच माझं माझं म्हणत राहिलो. आता तुकोबारायांचं प्रमाण जर द्यायचं झालं तर घेवोनिया छंद, नको त्याच्या संबंधामध्ये माझेपणाचा छंद घेऊ. वेळ नाही म्हणून फक्त प्रमाण नाही, बरं क्षमा करा. घेवोनिया छंद माझे. अरे माझेपणाचा छंद मनुष्य घेतो कशा करता? ज्ञानोबाराय चिंतन करतात. आपणची विऊनी दुहिता, न मम म्हणे पिता, तो सुटे की प्रतिग्रहिता जावई शिरके. गोड उदाहरण ज्ञानोबारायांनी दिलं. बाप मुलीला जन्म देतो, आपणची विऊनी दुहिता मुलगी. आपण बाप मुलीला जन्म देतो, वाढवतो, योग्य वयाला आल्यानंतर तिला मुलगा बघतो, लग्न करतो. लग्नामध्ये कन्यादान नावाचा विधी करतो. त्या कन्यादानामध्ये संकल्प आहे की माझी लक्ष्मी स्वरूप असणारी ही कन्या मी विष्णू स्वरूप असणाऱ्या या वराला प्रदान करतो आहे, असा संकल्प मी याला देतो आहे. आता ही माझी नाही, आता ती त्याची आहे. ज्ञानोबाराय त्याच्यातून काय तत्व शोधून काढतात? आपणची विऊनी दुहिता आणि कन्यादान झाल्यानंतर बाप काय म्हणतो? न मम म्हणे पिता. आता ही माझी नाही असं बाप म्हणतो. न मम म्हणणारा सुटून जातो आणि ही माझी झाली म्हणणारा 7 जन्म अडकून पडतो. आहे का नाही? कशामुळे झालं? माझं कुणाला म्हणावं हे डोळे उघडून तपासता आलं पाहिजे. योग वासिष्ठामध्ये एक चिंतन आहे. सहज जाता जाता ही तत्व फार महत्वाची आहेत. जाता जाता ऐकावीत आणि सहज कुठेही आठवावीत. जीवनच बदलून जातं महाराज. सहज ऐका. योग वासिष्ठाने असं म्हटलंय, द्व्यक्षरस्तु भवेन मृत्यू, त्र्यक्षरम ब्रह्म शाश्वतम, ममेतिच भवेन मृत्यू, न मम इतिच शाश्वतम. सांगतो सरळ. 2 अक्षर म्हणजे मरण. द्व्यक्षरस्तु भवेन मृत्यू, 2 अक्षर म्हणजे मरण आणि 3 अक्षर म्हणजे ब्रह्मस्वरूपता. 2 अक्षर म्हणजे मरण आणि 3 अक्षर म्हणजे ब्रह्मस्वरूपता. म्हणजे
मम म्हटलं की मरण आहे आणि न मम म्हटलं की ब्रह्म आहे. विठ्ठला विठ्ठला आणि म्हणून तुकोबाराय अरे कुणालाही माझं म्हणायचं कारण नाही बाबा. या जगतामध्ये माझं जर कोण असेल तर ते फक्त दोघेच आहेत महाराज. एक परमात्मा माझा आहे आणि दुसरे संत माझे आहेत. संपलं. तिसरं नाव नाही. तिसरं नाव असण्याचं कारण नाही. आता कुणाला माझं म्हणू नका असं म्हटलं की घरी जाऊन बायका मुलांना म्हणू नका आता तू माझी नाही हो असा अर्थ नाही त्याचा. ममत्वाचा भाव आत्मत्वाचा भाव कुणावर ठेवावा या संबंधातली चर्चा चालू आहे. संबंध विच्छेद करावा अशी चर्चा चालू नाही. संबंध नाती तोडून टाकावीत अशी चर्चा चालू नाहीये. लक्षात घ्या. आत्मत्व भावना कुठे ठेवावी ममत्व भावना कुठे ठेवावी या संबंधातला विचार चालू आहे. माझं कुणाला म्हणावं दोघेच. एक संत माझे एक परमात्मा माझा. भल्यांना दुसऱ्यांना माझं म्हणायचं कारण नाही कारण ते माझे नसतात. त्याची तात्विक मीमांसा मी आत्ता करत नाही. पुढे जातो. कुणाला माझं म्हणावं. अरे विवेक सागरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा. काय म्हणतात जनाबाई ऐका ना. माझे ज्ञानोबाराय माझे नाथ महाराज माझे ज्ञानोबाराय म्हणतात. कैवल्याचा पुतळा प्रकटला भूतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा माझा ज्ञानोबाराय माझे. नाथ महाराजांनी म्हणावं जनाबाईंनी म्हणावं अरे माझं कोण आहे. अरे माझे ज्ञानोबाराय ही माझी ज्ञानाबाई. भल्यांना दुसऱ्यांना माझं म्हणायचं कारण नाही. कोण आहे तुमचं. अरे माझे तुकोबाराय. बस माझं म्हणावं तुकोबारायांना. माझे तुकोबाराय म्हणतात. माझे ज्ञानोबाराय म्हणतात. वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरु मामासाहेब दांडेकर म्हणायचे. मामा म्हणायचे माझे ज्ञानोबाराय काय म्हणतात. मग ओवी सांगे माझे ज्ञानोबाराय. माझी माऊली म्हणते माझे तुकोबाराय म्हणतात. त्यांच्या मुखामध्ये शब्द होत माझे तुकोबाराय. अरे कुणाला माझं म्हणायचं. आम्ही नको त्याला माझं म्हणतो. आणि म्हणून मला सगळा अभंग विचारात घ्यायचाच नाही. अभंगातला पहिला शब्द तेवढंच कीर्तन. अभंगातला पहिला शब्द कोणता माझ्या. संपलं. माझ्या एवढाच माझ्या कीर्तनाचा विषय संपलं. माझं काय एवढंच चिंतन एवढंच करा. काय चिंतन आहे त्याच्यामध्ये. तुकोबाराय काय सांगतात अभंगामध्ये मी आपल्याला सरळ सांगतो. वेळेची मर्यादा लक्षात घेता संकोच करतो विचाराचा. लक्षात घ्या. माझं कुणाला म्हणावं हा मुद्दा आहे. माझं आता व्याकरण आहे. षष्ठी विभक्ती आहे. माझं म्हणणं ही षष्ठी आहे. मीच म्हणत नसतात माझं म्हणत असतात. मराठीमध्ये हे घर कुणाचं आहे माझं आहे. शेत कुणाचं आहे माझं आहे. बैल कुणाचं आहे माझं आहे. मुलं कुणाची आहेत माझी आहेत. बायको कुणाची माझी. शरीर कुणाचं माझं म्हणतो की नाही आपण. हे मीच आहे असं म्हणत नसतात माझं आहे असं म्हणतं. षष्ठी विभक्ती आहे. मी या प्रथम पुरुषी एकवचनी पदाची षष्ठी म्हणजे माझं असं सरळ आहे की नाही. मी प्रथम पुरुषी एकवचनी पद याची षष्ठी काय होईल माझं. आता लक्षात घ्या काय असतं. व्याकरणाचा एक नियम आहे. जेव्हा एखाद्या पदाला विभक्ती लागते तेव्हा त्या पदाच्या विभक्तीचा अर्थ त्या पदाची जी प्रथमा असते त्या प्रथमेवर अवलंबून असतो. म्हणजे काय उदाहरणाने सांगतो. हे लांबलचक सांगायचं कारण नाही. व्याकरणाची वेळ नाही आणि व्याकरणाचे दिवस नाही असं आहे. शाळेतलं व्याकरण बंद पडत चाललं. व्याकरणाचे दिवस नाहीत आणि व्याकरणाची वेळही नाही. शिकरणाची वेळ आहे व्याकरणाची नाही. म्हणून थोडं मी काय आहे माझं ही षष्ठी आहे ना. कोणत्याही पदाला लागलेली विभक्ती त्या पदाच्या प्रथमेवर अर्थाची अभिव्यक्ती करते. हा नियम आहे. या नियमाला उदाहरण काय मी सरळ उदाहरण देऊन जातो. माझं हे ठरवण्याकरता पहिल्यांदा मी कोण हे ठरवणं आवश्यक असतं. याचा सरळ अर्थ असा आहे. मी कोण हे एकदा ठरलं की माझं कोण हे आपल्याला ठरवता येत. म्हणजे माझं ही षष्ठी मी या प्रथमेवर अवलंबून आहे. मी याचं ज्ञान झालं की माझं कोण आहे याचं ज्ञान होतं. मी कोण आहे. मी जर विद्यार्थी आहे तर शिक्षक माझे. मी जर मुलगा आहे तर आई माझी. मी जर मुलगा आहे तर वडील माझे नाही का. मी जर शिक्षक आहे तर विद्यार्थी माझे. मी जर दुकानदार आहे तर गिऱ्हाईक माझं. मी जर गिऱ्हाईक आहे तर दुकानदार माझा आहे का नाही. हां आता मी जर गायक आहे तर स्वर माझा. मी जर वादक आहे तर ताल माझा. बरोबर आहे का.
बरोबर आहे. तुमची उदाहरण झाली, माझं देतो आता. मी जर कीर्तनकार आहे तर पाकिट माझं आहे का नाही. म्हणजे काय झालं, मी कोण हे जोपर्यंत ठरत नाही तोपर्यंत माझं कोण हे आपल्याला ठरवता येत नसतं. मी कोण हे ठरलं पाहिजे आणि मी कोण हे ठरवण्याकरता मीच ज्ञान आवश्यक आहे. मग मी कोण आहे याचा विचार तुकोबारायांनी नंतरच्या 3 चरणामध्ये आपल्याला सांगितलं. ऐका, हे सगळं तुकोबारा बोलतात, माझ्या मनाचं मी काही बोलत नाही. त्यांच्या चरणाच्या धुळीला धुळीचा एक कण तेवढं जरी आपल्याला बोलता आलं तरी आपलं जीवन धन्य आहे. विठ्ठला विठ्ठला माझं कोण आहे हे तुकोबाराय या अभंगामध्ये आपल्याला शिकवतात. माझं कोण हे कळण्याकरता आपल्याला मी कोण हे कळणं आवश्यक आहे. मग मी कसा आहे हे तुकोबाराय आपल्याला सांगतात. कुठं सांगतात, याच अभंगात रचना आहे. या अभंगाच्या रचनेचं शास्त्रीय स्वरूप जर दाखवायचं झालं तर 5 चरणाचा अभंग आहे. पहिल्या चरणामध्ये सिद्धांत आहे, नंतरच्या 3 चरणामध्ये युक्तिवाद आहेत आणि शेवटच्या चरणामध्ये प्रमाण आहे. युक्तिवाद आणि प्रमाणाशिवाय सिद्धांत सिद्ध होत नाही. म्हणून आपणची देव होय गुरु याला प्रमाण काय, पहावे पुराणी विचारोनी, हे प्रमाण आहे. आणि याचे युक्तिवाद काय, नंतरची 3 चरण, 2, 3 आणि 4 ही 3 चरण याच्याकरता केलेले युक्तिवाद आहे. ही अभंगाची शास्त्रीय मांडणी तुकोबाराय करतात. मी सरळ तिकडे येतो. मी कोण हे ठरवायचंय ना, मग कोण आहे बाबा मी. तुकोबाराय नंतरच्या 3 चरणात मीच ज्ञान आपल्याला करून देतात. काय मीच ज्ञान आहे, पढिये देहभाव पुरवी वासना. ज्याला देहभावाच्या वासना या पूर्ण करता आलेल्या नाहीत आणि जो अतृप्त आहे, पुरवी वासना, ज्या अर्थी वासना पुरवाव्या लागतात त्या अर्थी जो अतृप्त आहे तो अतृप्त मी आहे. अंती ते आपणापाशी न्यावे, म्हणजे जो अंती भलतीकडेच जाण्याची आणि पुनर्जन्म मरणाच्या संसरणात अडकण्याची शक्यता आहे तो मी आहे. मागे पुढे उभा आहे सांभाळीत, ज्याच्या मागे पुढे उभा राहून सांभाळावं लागतं असा दुर्बल मी आहे. आलिया आघात निवारावे, जो आपल्या जीवनावर आलेले आघात स्वसामर्थ्यानं दूर करू शकत नाही असा निष्प्रभ मी आहे. योगक्षेम त्यांचे जाणे जडभारी, जो स्वतःचा योगक्षेम चालू शकत नाही असा उपाशी मी आहे. आणि वाट दावी करू धरून या, ज्याला हाताला धरून रस्त्याला लावावं लागतं असा रस्ता चुकलेला मी आहे. म्हणून विठोबा माझा आहे. विठ्ठला विठ्ठला असा मी कोण आहे, मी तव अनाथ अपराध मतिमंद कर्महीन मतिमंद बुद्धी आहे का नाही. अनाथ अपराधी पतित, अनाथ अपराधी पतित, अनाथ अपराधी पतित आगळा. असं झाल्याशिवाय परमात्मा आपल्याला माझं म्हणत नाही. ही भावना पाहिजे. पतित पतित परिमी त्रिवाच्या पतित. तुकोबाराय बोलतात. काय तुकोबाराय पतित आहेत का, पण तुकोबाराय म्हणतात ना. आणि जेव्हा तुकोबाराय म्हणतात तेव्हा ते त्यांच्याकरता नाही, हे आपल्याला वाटावं म्हणून बोलतात. मी पतित आहे, मी तव अनाथ अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी, तुझं मी आठविले नाही कधी वाचे कृपानिधी मायबापा. तुकोबारायांची भाषा अत्यंत नम्रतेनं. मी हे कळल्याशिवाय माझं
हे कळत नाही. म्हणून तुकोबाराय नंतरच्या 3 चरणामध्ये मी कोण हे सांगतात. आणि असा मी कळायचा असेल तर तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे, पहावे पुराणे विचारून. झालं. आता अजून एक विचार त्याच्यातला, जो आणखीन त्याच्याच अंतरंगात आहे पण महत्त्वाचा आहे. माझं ही षष्ठी विभक्ती आहे, मान्य आहे. षष्ठी विभक्ती काय सूचित करते? चाची, चे, चाची. आता षष्ठी काय मराठीत काय सांगायचं महाराज? मराठीमध्ये एक वचन द्विवचनामध्ये चाची, चे, चाची षष्ठी आहे का नाही मराठीमध्ये? आता ही षष्ठी विभक्ती जी आहे ही प्रत्येक विभक्तीचं एक वैशिष्ट्य आहे व्याकरणामध्ये. षष्ठी विभक्ती काय दाखवते? षष्ठी विभक्ती संबंध दाखवत असते. षष्ठी पदाला षष्ठी विभक्ती लागली की तिचा कुणाबरोबर तरी संबंध आहे असं त्याच्यातून प्रकट होतं. षष्ठी विभक्ती संबंध दाखवते. आता लांबलचक आहे पण सांगतो. संबंध 2 प्रकारचे असतात. एक सामान्य संबंध असतो आणि एक विशेष संबंध असतो. सामान्य संबंधाला व्यवहारामध्ये नेहमी विशेष संबंधाची अपेक्षा असते. उदाहरण सांगून बोलतो. सामान्यत्वानं संबंध सांगून चालत नाही, विशेषत्वानं संबंध सांगावा लागतो. उदाहरण सांगतो. रात्रीचे 2 वाजले, आपण घरामध्ये गाढ झोपलोय, दरवाजा वाजला, खड 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 खड. आपण आतून काय विचारतो? लगेच गेलो आणि दरवाजा उघडला असं होत नाही. आपण झोपेत कोण येणार माहीत नाही, दरवाजा तर वाजला, आपण आतून काय विचारतो? कोण आहे? कोण आहे म्हटल्यानंतर बाहेरचा माणूस म्हणतो मी आहे. आता मी आहे म्हटल्यानंतर लगेच दरवाजा उघडता काय? नाही. अजून एक प्रश्न विचारता, मी कोण? कारण मी कोणी म्हणू शकतो ना. दरोडेखोर म्हणू शकतो मी आहे, उघडा दरवाजा. चोर म्हणू शकतो मी आहे, मेहुणा म्हणू शकतो मी आहे, बायको म्हणू शकते मी आहे, मुलगा म्हणू शकतो मी आहे, मित्र म्हणू शकतो मी आहे, भाऊ म्हणू शकतो मी आहे, कोणी म्हणू शकतं मी आहे. मग मी कोण म्हटल्यावर मग तो म्हणतो अहो मी तुमचा मेहुणा. मग किती झोपेत असलं तरी हो, त्याला इलाज नाही, जाऊ द्या. पण कोणी का असे ना, मला काय म्हणायचं आहे की मी आहे हा तुमचा माझा सामान्य संबंध झाला. पण मी तुमचा भाऊ, मी तुमचा मेहुणा, मी तुमचा बाप, मी तुमचा मुलगा, मी तुमचा मित्र, हा विशेष संबंध जोपर्यंत आपण सांगत नाही तोपर्यंत सामान्य संबंधाला अर्थ येत नाही. विठ्ठला विठ्ठला. कशा करता सांगितलं तेही सांगतो. ते काय होतं, सामान्य संबंध सांगून चालत नाही, विशेष संबंध सांगावा. उदाहरण सांगतो. आपल्याला खूप वेळेला अनुभवाला येतं, आपल्याला सगळ्यांना येत असेल पण आपण कीर्तन करणारी प्रवचन करणारी मंडळी आहोत, आपल्याला अनुभवाला येतं. पंढरपूरला काय होतं, कार्तिक वारीमध्ये वाळवंटात कीर्तन असतात. आता ती कीर्तनं, वाळवंटातली कीर्तनं, वारीतली कीर्तनं, गर्दीला काय कमी आहे? ही गर्दी, सगळ्याच कीर्तनांना गर्दी असते वाळवंटात, आमच्याही असते. येतात काही 150 लोक, बसतात. झालं कीर्तन झालं की माणसांना पाया पडण्याची काय गडबड असते मला आजतागायत कळलं नाही. काय गर्दी असताना मध्ये ते शरीर झोकून द्यायचं. हो, भक्त ऐसे जाणा जे देही उदास, ते असं शरीर झोकून द्यायचं आणि त्या महाराजाच्या पाया पडायचं. काय मिळतं? काय आमच्या सारख्यांच्या पाया पडून काही मोक्ष मिळायचं? आम्हालाच मिळाला नाही, तुम्हाला काय मिळालं? काय आमच्या सारख्याच्या पाया पडून काय काय मिळालं? काय तुम्हाला सांगा ना. तुमच्यासारखाच माणूस, फक्त कंबर बांधली पटका बांधला एवढंच आहे, एवढंच आहे ना. माणसासारखा माणूस आमच्या सारख्यांच्या पाया पडायचे स्थान आहेत ना. ज्ञानेश्वरीच्या पाया पडा, गाथ्याच्या पाया पडा, जा देहूला पाया पडायला, जा इंद्रायणीच्या पाया पडायला, जा आळंदीला पाया पडायला, जा देहू पैठणला पाया पडायला, जा पंढरपूरला. ही जागा आहेत ना पाया पडण्याची. चोखोबारायांच्या पाया पडा, नामदेवरायांच्या पाया पडा, नाथ महाराजांच्या पाया पडा, निळोबारायांच्या, हे पाया पडण्याची स्थान आहे. आमच्यासारख्यांच्या पाया पडून काय मिळत? काही मिळत नाही. पण माणसं पडतात. आता ते का पडतात ते कारण वेगळी. पण वारीमध्ये काही जणांना महाराजाच्या पायात मध्ये पडून जोपर्यंत त्याला तोंडावर पाडलं जात नाही तोपर्यंत त्यांची वारीच पूर्ण होते. काय पुण्य मिळत असेल ते, ह्याचं चालताना लक्ष नसतो तो आडवा येतो, हा तोंडावर, पण ते पाया पड.
आता काय मिळणार त्याच्यातून? माणसं आहे. बरं जाऊ दे, मी कुणाच्या भावनेची थट्टा करत नाही आहे, कुणाचा ज्याचा त्याचा भाव आहे. महाराज ते लोकांचाही भाव असतो. महाराज 2 तास तुमचं ऐकलं, तुमचं तुमच्या पायावर समर्पित आम्ही चाललो. काय भाव असता तो? ज्याचा त्याचा भाव आहे. कुणाच्या भावाची आपण काय ते पाया पडतं. बरं पडेनात का? माझं काही म्हणणं नाही. इतकी गर्दी असते अवतीभोवती, लोक आलेले असतात, गर्दी, कीर्तन संपलेलं असतं, लोक निघालेले असतात, त्याच्यात आपण कुठंतरी उभे बसलेलो, तेवढ्यात पाया पडेनात का? भावाची थट्टा नाही. पण तेवढ्या गर्दीत उठून उभं राहतात आणि विचारतात, महाराज ओळखलं काय? आता कसं ओळखायचं? कसं ओळखायचं सांगा ना? किती एवढ्या गर्दीमध्ये बरं माणूस कुठं भेटलेला काही माहीत नाही, कधी भेटलेला माहीत नाही. रोज 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 प्रवास आहे, रोज कीर्तन आहे, रोज नवीन गाव आहे. अभंग जरी एकच असला तरी गाव नवीनच आहेत किंवा तर ते रोज नवीन गाव, रोज नवीन माणसं, रोज नवीन चेहरे. काय आता त्याच्यात तेवढ्यात तो विचारतो, महाराज ओळखलं काय? आता कसं ओळखायचं? बरं आपणही गडबडीत असतो. हां जय हरी, ओळखलं ओळख. तो म्हणतो कोण आहे सांगा बरं. केवढी परीक्षा आहे हो. वृत्ती प्रवाकारातली एखादी प्रक्रिया विचारली तर पटकन सांगता येईल. हे कोण आहे सांगा बरं, म्हणजे कसं सांगायचं? बरं काही काही वेळेला आपणही प्रामाणिक असतो, काही काही वेळेला कधीतरी वाटतं आपण प्रामाणिकपणा करावा. आपण बघितलंय कुठतरी पण चेहरा ओळखीचा वाटतोय, पण माफ करावं ओळखलं नाही तुम्हाला. तो लगेच म्हणतो काय महाराज आमच्या घरी जेवून जाताना आम्हाला विसरता. तो खाल्लेलं पिलेलं सगळं काढतो खा मागचं. आता कसं काय करावं? फार फार वेळेला माझ्या जीवनात असे प्रसंग आहे. मी पुष्कळ विचारांनी याच्यावर एक उपाय शोधून काढला. आज कीर्तनाला गेलो, गर्दी झाली. महाराज जय जय, ओळखलं? म्हटलं वा. न ओळखायला काय झालं? म्हटलं कोण आहे सांगा बरं. मी म्हटलं तू माणूस आहेस. माझा मुद्दा संपला. मला काय म्हणायचं आहे, तू माणूस आहेस आणि मी माणूस आहे म्हणून आपला हा मनुष्यत्वाचा संबंध पुरला का? याला काहीतरी विशेष सांग. कोणत्या गावचा आहे, काय संबंधानं भेट झाली, नातं आहे का ओ परिचय नुसताच आहे, वडिलांपासून आहे का याचाच परिचय, याने काही माळ घातली, हा काही वारीला आला, पाकिटावरून भांडण झालं, काहीतरी एक विशेष सांगावं लागेल की नाही त्याचं काहीतरी. हां त्यावेळेला नाही का आपण भेटलो होतो, हां मग तो म्हणतो हां मग ओळख. सामान्य संबंधाला जगात अपेक्षा नाही आहे, जगतामध्ये किंमत नाही आहे, त्याला विशेष संबंधाचं कोंदण द्यावं लागतं. सामान्य संबंध महत्वाचा आहे कारण सामान्य संबंध पारमार्थिक आहे, विशेष संबंध हा व्यावहारिक असतो. पण व्यवहाराचं कोंदण दिल्याशिवाय परमार्थ सुद्धा उजळून निघत नसतो. विठ्ठला विठ्ठला कशा करता मी बोलतो तसं तुकोबारा इथं माझा एवढंच म्हणतात, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम. पण माझा कोण? काही विशेष संबंध? अरे विठोबा सगळ्यांचाच आहे. ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातनः मनःष्ठानी इंद्रियाणी प्रकृतिस्थानी कर्षते. अरे ममैवांशो तो सगळ्यांनाच म्हणतोय, हा माझा आहे, हा माझा अंश आहे, माझा अंश आहे. पण माझा विशेष काहीतरी सांगाल की नाही? विशेष काहीतरी सांगा. माझं म्हणल्यानंतर विशेष सांगायला. तसं परमात्मा, अरे परमात्मा माझा आहे पण माझा कोण सांगा ना. मग काहीतरी म्हणावं लागतं. त्वमेव माता च पिता त्वमेव, काहीतरी विशेष त्याच्यामध्ये सांगावं लागेल. कृष्ण माझी माता, माता रामो मत पिता रामचंद्र, स्वामी रामो मत सखा रामचंद्र, सर्वस्वं मे रामचंद्रो दयालु, नान्यम जाने नैव जाने न जाने. रामरक्षेमध्ये रोज म्हणतो आपण, नैव जाने न जाने, दुसरं काही मी ओळखत नाही. सकळही गोत माझे पंढरीसी जा. ज्ञानोबा राय म्हणतात, अरे माझं कोण आहे? माझं सगळं देवा तूच. विठ्ठल बाप माय चुल, विठ्ठल माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि विठ्ठल भगिनी आणि विठ्ठल नाही गोता, विठ्ठल चाड नाही गोता, विठ्ठल कुणी
तुकोबाराय काय म्हणतात की विठ्ठल हाच बाप, विठ्ठल हीच माय, विठ्ठल हीच भगिनी, माझं सगळं जे काही गोत आहे ते सगळं विठ्ठलच आहे. मी कशा करता आपल्याला बोलतो, विठोबा माझा, माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव. पण माझा म्हणल्यानंतर कोण, माझं कोण, हे जसं आपल्याला तुकोबाराने 3 चरणामध्ये सांगितलं, तसं विठोबा माझा कोण ते याच 3 चरणामध्ये तुकोबाराय आपल्याला सांगतात. हेच 3 चरण पुन्हा युक्तिवादा करता घ्या. तुकोबाराय म्हणतात, पढिये देह भाव पुरवी वासना, अतृप्त असणाऱ्या मीच्या वासना जो पूर्ण करतो असा दाता तो विठ्ठल माझा आहे. माझ्या विठोबाचा पढिये देहभाव पुरवी वासना, अंती ते आपणापाशी न्यावे, अंततो गत्वा तो स्वस्वरूपामध्ये नेतो असा व्यापक असणारा विठोबा तो माझा आहे. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, मागे पुढे उभा राहून सांभाळतो, आलेल्या आघातांचं निवारण करतो असा रक्षक विठोबा तो माझा आहे. योगक्षेम त्यांचे जाणे जडभारी, माझा योगक्षेम जो मला देतो अन्नदाता तो विठोबा म्हणून माझा आहे. आणि वाट दावी करी धरोनिया, मला हाताला धरून मार्गाला लावतो असा मार्गदर्शक विठोबा. हे विशेष संबंध सांगून तुकोबाराय सांगतात, माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव आपणची देव होय गुरु. अशा पद्धतीनं तुकोबारायने आपल्याला विशेष संबंधाचं चिंतन सांगितलं. या विशेष संबंधातून विठोबाला माझं म्हणावं हे तुकोबाराय आपल्याला सांगतात. एकदा अंतःकरणपूर्वक संप्रदायाच्या नियमानुसार भजन करू. थोडासा 1-2 मिनिटाचा विचार सांगतो, नंतर सेवा संपवतो. विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव आपणची देव होय गुरु. पढिये देह भाव पुरवी वासना, अंती ते आपणा पासी न्यावे. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय या अभंगामध्ये आपल्याला माझं कोणाला म्हणावं या संबंधातलं दिग्दर्शन करतात. या अभंगामध्ये परमात्मा आणि संत हे एकच असूनही केवळ प्रेमभावाच्या अधिकरणावरती हे वेगवेगळ्या रूपानं आकाराला येतात. अशा पद्धतीचं चिंतन सिद्धांत म्हणून तुकोबारांनी अभंगामध्ये सांगितलं आणि त्या दृष्टीने आपण थोडासा विचार करून आलो. एक फक्त महत्त्वाचा मुद्दा शंका म्हणून उपस्थित करायची. संबंध महत्त्वाचा असतो, पण संबंध 3 प्रकारचे असतात. काही संबंध मानलेले असतात, काही संबंध निर्माण झालेले असतात आणि काही संबंध असलेले असतात. बरं का, मानलेले संबंध हे कधीही व्यवहाराच्या पातळीवर टिकत नाहीत. याची उदाहरणं खूप आहेत. हा माझा मानलेला भाऊन, हे माझी मानलेली मावशीन, मानलेली आत्या, याला भावनेच्या दृष्टीने महत्त्व असेल,
पण व्यवहारात आणि प्रमाणामध्ये याला काही वैज्ञानिक पातळीवर याला काही फार महत्त्व नसतं. मी साधं बोलतो, हा माझा मानलेला भाऊ असं आपण ज्याला म्हणतो, प्रामाणिकपणानं सांगावं त्याला अर्धी प्रॉपर्टी देतो काय? उगी म्हणायचं असतं हा मानलेला भाऊ, मानलेली आत्यान, मानलेली मावशी, याला तशा अर्थाने व्यावहारिक पातळीवर काही महत्त्व नसतं, भावनिक पातळीवर असतं, नक्की असतं. पण हे जी नाती असतात ही वैज्ञानिक पातळीवर सिद्ध होत नाही. त्याचं रक्त काढलं, आपलं काढलं आणि DNA एक केला तर एक येतो काय? येत नाही. तो वेगळा, आपण वेगळे. मानलेलं नातं आहे, टिकत नाही. मानलेल्या नातं टिकत नाही. बरं, दुसरं जे निर्माण केलेलं नातं असतं त्या नात्याला सुद्धा तशा अर्थानं निश्चिती नसते. तशा अर्थाने काही हा माझा भाऊ आहे, सख्खा भाऊ आहे असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा मी साधा विचारतो, हा सख्खा जो भाऊ असतो तो या जन्मापुरता का पुढच्या जन्मातही? कुणाला माहीत? मागच्या जन्मात तो कोण होता, मी कोण होतो माहीत नाही. या जन्मात आम्ही एकत्र आलो, पुढच्या जन्मात तो कुठं, मी कुठं. माझ्या कर्मानुसार मला फळ, त्याला त्याच्या कर्मानुसार त्याला जन्म. कोणाला माहिती कोण कुठं जाणार आहे महाराज? आपलं जसं कर्म असेल तसं आपल्याला जन्माला जावं लागेल. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. आपल्या कर्मानुसार, आपल्या वासनेनुसार आपल्याला वेगवेगळी जन्म मिळतात. आपण काही एकत्रच राहू असं काही सांगता येत नाही. ते महाभारतामध्ये 2 ओंडक्यांचा दृष्टांत आला. 2 ओंडके एकत्रित वाहत येतात, काही काळापर्यंत एकत्रित वाहत जातात. नंतर समुद्रामध्ये गेल्यानंतर तो ओंडका इकडं, तो ओंडका पुन्हा काय आयुष्यात गाठभेट आहे? काही नाही. मला आता दृष्टांत द्यायचा नाही, लांबवायचा नाही, मला मुद्दा एवढाच मांडायचा आहे. तसं आत्ता ज्यांना आपण माझा भाऊ म्हणतो, माझा बाप म्हणतो, माझा अमुक म्हणतो, तमुक म्हणतो, या जन्मापुरतं हे टिकणारं नातं नाही. मानलेलं नातं सिद्धच होत नाही, निर्माण केलेलं नातं टिकत नाही. मग असलेलं नातं कोणतं आहे? असलेलं नातं एकच आहे महाराज, देवाचं आणि आपलं. असलेलं नातं एकच आहे, ज्ञानोबाराय तुकोबारायांचं आपलं. आपण कोणत्याही जन्माला जा, आपण दगड म्हणून जन्माला आलो तरी ममैवांशो जीवलोके हेच आहे. आपण एखादा कुत्रा, मांजर म्हणून कुठे जन्माला गेलो तरी ममैवांशो जीवलोके तेच आहे. आपण स्थावर जंगम योनीला गेलो तेच आहे. आपण झाडाच्या जन्माला गेलो तेच आहे. आपण माणसाच्या जन्माला आलो तरी ममैवांशो जीवलोके आहेच आहे. आपण कोणत्याही जन्माला गेलो तरी त्याचं आपलं नातं बदलत नाही. म्हणून तेच नातं महत्त्वाचं असतं. म्हणून इतरांना माझं म्हणण्यापेक्षा जो खराच माझा आहे त्याला माझं म्हणावं, हे तुकोबाराय आपल्याला या अभंगामध्ये सांगतात. आणखीन हे पुष्कळ विचार या संबंधामध्ये करता येईल. वेळ आपली संपली. मला थोडंसं आता त्याचा समारोप करायचा म्हणून 1-2 मिनिटामध्ये फक्त बोलतो. अभंगाची संगती आपल्यासमोर उपस्थित आहे. आपण या अभंगाचा विचार करावा, माझं कुणाला म्हणावं हे आपण ठरवावं. आदरणीय वैकुंठवासी भाऊंच्या आणि त्यांच्या पत्नीच्या बाबतीत, आईसाहेबांच्या बाबतीत बोलायचं झालं तर माझं कुणाला म्हणावं हे सांगताना जी जी नाती तुकोबारायांनी या अभंगामध्ये आपल्याला स्पष्ट करून दाखवली आहेत त्या नात्यांचा विचार करा. पढिये देह भाव पुरवी वासना, अंत्य ते आपणापाशी न्यावे, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आली आघात निवारावे, योगक्षेम त्यांचे जाणे जडभारी, वाट दावी करी. कुठं अन्नदाता आहे, कुठं मार्गदर्शक आहे, कुठं पालन करता आहे, कुठं त्राता आहे, कुठं रक्षण करता आहे, अशी जी नाती आहेत ना, तसं आपल्याला भाऊंबरोबर सगळी नाती आपल्याला जोडता येऊ शकतात. जेव्हा विलास सेठ म्हणतील माझा विठोबा, तेव्हा त्यांना म्हणायचं असतं माझे वडील, माझा बाप, माझा जन्मदाता, या अर्थाने त्यांना म्हणता येतं. भाऊंनी ज्यांना मदत केली त्यांच्या ते म्हणतील जेव्हा माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, असं त्या ज्या वेळेला ते म्हणतील तेव्हा त्यांना असं म्हणायचं असतं की योगक्षेम त्यांचे जाणे जडभारी. ज्यांना भाऊंनी मार्गदर्शन केलंय तेव्हा म्हणतील माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, तेव्हा त्यांना म्हणायचं असतं की वाटदावी करी धरोनिया. जे म्हणतील की माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव हे भाऊंच्या बाबतीत म्हणतील त्यावेळेला त्यांना असं म्हणायचं असतं की माझ्या संकटामध्ये यांनी माझं रक्षण केलंय, म्हणून माझे हे अन्नदाते जसे आहेत तसे माझे त्राते आहेत, माझे रक्षण करते आहेत. जे कोणी भाऊंच्या बाबतीत म्हणतील माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, तेव्हा त्यांना म्हणायचं असतं पढिये देह भाव पुरवी वासना. आमची इच्छा भाऊंनी पूर्ण केली. आम्हाला आळंदीत जायचं होतं, माऊलींची पूजा करायची होती, भाऊने आमची इच्छा पूर्ण केली बरं का. म्हणजे काय झालं? पढिये देह भाव पुरवी वासना, आमच्या वासना त्यांनी पूर्ण केल्या. अंती ते आपणापाशी न्यावे, एवढी एक गोष्ट आपल्याला सगळ्यांना त्यांना माझ्या विठोबाचा म्हणायला भाग पाडणारी आहे. तुकोबारायांच्या भक्तीमुळे, गाथ्याच्या नित्य चिंतनामुळे, सामाजिक आणि पारमार्थिक क्षेत्रातल्या आपल्या परोपकारी व्यक्तित्वामुळे ते जसे परमात्म्यापर्यंत आणि तुकोबारायांच्या चरणापर्यंत पोचले तसं आपल्यालाही पोचता यावं, त्याच्याकरता त्यांनीच आपल्याला सद्बुद्धी द्यावी आणि अंती ते आपणापाशी न्यावे असं त्यांनी तुम्हाला आम्हाला सर्वांना करावं, अशी त्यांच्या चरणी प्रार्थना केल्या वाचून
आत्ता आपल्या हातामध्ये कोणताही मार्ग नाही. म्हणून त्यांच्या चरणी एवढी प्रार्थना करतो की आपलं जीवन जसं पारमार्थिक होतं, त्या परमार्थाला जशी समाजाभिमुखता होती तशी आमच्या परमार्थालाही ती असावी. आपला परमार्थ जसा सचोटीचा आणि प्रांजळ तरल अशा स्वरूपाचा होता तसा आमचाही परमार्थ तरल असावा, प्रांजळ असावा, स्वच्छ असावा, प्रामाणिक असावा. आणि तसा प्रामाणिक, तरल, स्वच्छ, प्रांजळ परमार्थ आम्हाला करता यावा याच्याकरता अशा व्यक्तिमत्वांची उदाहरणं आपण आदर्श म्हणून डोळ्यासमोर ठेवली पाहिजेत. त्या दृष्टीने त्यांचं जीवन आपण आदर्श रूपानं पाहावं. जसे ते त्यांना आदरणीय विलासभाऊ विलासजी सेठ लांडे आणि विश्वनाथजी या दोघांनाही जसं पितृभावनेने त्यांनी सांभाळलं, त्यांच्या अन्य नातेवाईकांना पितृभावनेने मातृभावनेने जसं त्यांनी सांभाळलं, तसा त्या मातृपितृ वात्सल्याची एक स्नेहदृष्टी आपल्यावरही पडावी याच्याकरता त्यांच्या चरणी प्रार्थना करू. झालेली सेवा त्यांच्या चरणी आपण समर्पित करू. पहिलं पुण्यस्मरण आहे. त्यामुळे या कालामध्ये भयंकर विचित्र कालावधी आला. महाराज, पूर्वी असं होत होतं, माणूस शिंकला की सत्य आहे म्हणायची पद्धत. आता माणूस शिंकला की उठ अशी म्हणायची पद्धत आहे. इतका काळ बदलला. म्हणजे सत्याकडून उठ इथपर्यंत आपला प्रवास आला, तो फक्त या रोगामुळे आला. किती विचित्र गोष्ट आहे बघा ना. पण एक आहे, आता हे सामाजिक अंतर, सोशल डिस्टन्सिंग याचा फार गवगवा झाला आणि योग्यही आहे, कारण तसे नियम आहेत. सगळ्यांच्याच हिताकरता हे नियम घालून दिलेले, त्यामुळे ते योग्यही आहेत. त्याच्याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाही. फक्त मला पुढं एवढंच बोलायचं आहे की सामाजिक अंतर असलं तरी सामाजिक ऐक्य असावं याचाही आपण विसर पडू देऊ नये. समाजात आपण सामाजिक दृष्टीनं लांब लांब बसलो असू, आपण लांब लांब राहत असू, एकमेकांच्या अधिक जवळ आपल्याला जाता येत नसेल, हे शरीराने, मनाने मात्र आपण एकमेकांच्या कल्याणाचं सारखं चिंतन केलं पाहिजे. ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या वचनाला अनुसरून आपल्या जीवनाची मार्गक्रमणा आपण केली पाहिजे आणि त्यांच्या पावलावर पाऊल टाकण्याचा एक वेडा वाकडा का असेना पण प्रयत्न आपण केला पाहिजे. बाळक बोबडा बोली वाकुडा विचुका पाऊली, पण ते चोज करूनही माऊली रिझे जेवी आहे ना, तसं ती माऊली, तसे ते तुकोबाराय आम्हाला प्रत्येकाला अशा पद्धतीनं जवळ करतील. त्यांनी ते करावं. जसं त्याने भाऊंना आणि आईसाहेबांना जवळ केलं तसं त्याने आम्हालाही जवळ करावं, आमच्यावरही कृपा ठेवावी, अशा पद्धतीची प्रार्थना भगवंताच्या संतांच्या चरणी करतो. आदरणीय विलास सेठला खूप अंतःकरणपूर्वक धन्यवाद देतो. विश्वनाथजींना धन्यवाद देतो की या काळामध्ये सुद्धा या उत्सवामुळे एक आशेचा किरण निर्माण झाला. खूप आम्हाला तर कीर्तन करणं होतंच, पण कसं का असेना लहान मोठं चालू होतं, परंतु ऐकणाऱ्या श्रोत्यांची खूप अडचण झाली. जे कीर्तनाचे भोगते आहेत ना, ज्यांना कीर्तन ऐकण्याची आवड आहे ना, त्यांना कुठे काही नीट मिळत नव्हतं. पण या सप्ताहामुळे, या उत्सवामुळे आपल्या सर्वांची तहान आदरणीय लांडे परिवाराने भागवली. आम्हालाही कीर्तन व्हावं असं वाटतच होतं. 50-50 टाळकरी असावेत, उत्तम पखवाज वाजवणारे दोघेजण आपल्या आजूबाजूला असावेत, उत्तम स्वर असणारी मंडळी असावीत, ऐकणारा वर्ग चांगला असावा, आपण काहीतरी चांगलं चिंतन मांडावं, थोडा अभ्यास करावा त्याच्याकरता, अशी खूप उत्सुकता, अशी खूप आवड अंतःकरणामध्ये मधल्या 2 वर्षामध्ये निर्माण झाली. पण आपल्याला जरी किती करायचं असलं तरी लोकांना त्यावेळेला आम्हाला जवळच येऊ द्यायचं नव्हतं, त्यामुळे काही इलाजच नव्हता. परंतु लांडे परिवाराने मात्र हा उत्सव करून आपल्या सर्वांनाच एक छानपैकी मानसिक समाधान मिळावं अशा पद्धतीचा दिलासा या उत्सवातून दिला. त्याबद्दल लांडे परिवाराला पुनश्च धन्यवाद देतो. आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. सर्वांचं नाव खरं म्हणजे घ्यायला पाहिजे, परंतु वेळेची मर्यादा बघता सगळेच माझ्यापेक्षा मोठे आहात म्हणून सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. मस्तक आहे पायावरी या वारकरी संतांच्या, आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली धनराज माऊली कारणेश्वर माऊली धनराज माऊली ज्ञानेश्वर माऊली धनराज माऊली धनराज माऊली ज्ञानेश्वर माऊली धनराज माऊली ज्ञानेश्वर
गोविंद